परत एकदा सांगतोय, 5वी-6वीच्या व्यक्तीपासून कोणी पण शिकू शकतं कोडिंग. फक्त आहे ना इच्छाशक्ती पाहिजे. आणि हे आपले जे लेक्चर्स असणार ना ते शून्यात नसतात, एकदम झिरो म्हणजे ग्राउंड लेवल. आजचं तुम्हाला लेक्चर कळेल की प्रोग्राम कसा चालतो, इथून आपण शिकवणार आहे सगळं. प्रोग्राम म्हणजे प्रोग्राम का, की कुठनं प्रोग्रामिंग लँग्वेज कशा कनेक्ट होतात आणि CPP दादासारखं त्याचं कसं त्यांच्या अंडरहूड बसलंय. म्हणजे काय, सगळ्या वरच्या लेवलला आहेत. आणि इथे नेटिव्ह म्हणजे दोनच लँग्वेज आहेत, C आणि CPP. हे सगळ्या त्यालाच कॉल करतायत आतमध्ये, त्याच्यापर्यंतच पोहोचतायत, त्याच्याशिवाय ऑप्शनच नाहीये. ठीक आहे का, आता तुम्हाला सांगतो परत. काही लोक काय विचार करतील की सर कसं काय जमू शकतं कोडिंग. मी परत एकदा सांगतोय, 5वी-6वीच्या व्यक्तीपासून कोणी पण शिकू शकतं कोडिंग. फक्त आहे ना इच्छाशक्ती पाहिजे. इच्छाशक्ती म्हणजे काय, असं नाही की खूप कोड करायलाच पाहिजे. ते एक मनापासून आलं पाहिजे की मला कोडिंग शिकायचं आहे. कोणाच्याही मनात आलं ना की मला आजपासून कोडिंग चांगलं शिकायचं आहे, तर तुम्ही शिकू शकता. आणि हे आपले जे लेक्चर्स असणार ना ते शून्यात नसतात, एकदम झिरो म्हणजे ग्राउंड लेवल. आजचं तुम्हाला लेक्चर कळेल की प्रोग्राम कसा चालतो, इथून आपण शिकवणार आहे सगळं. प्रोग्राम म्हणजे प्रोग्राम का, असं का. कारण काही लोकांना ना फ्रेशरला इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न काय विचारलेला, की आपल्याला असा प्रश्न विचारला असतो ना की जावा प्रोग्रामिंग लँग्वेज काय आहे वगैरे, असा क्वेश्चन असतो. त्यांना काय विचारलेला प्रश्न माहिती आहे का, की का लिहायचा प्रोग्राम, प्रोग्राम का लिहायचा. मग त्याने सांगत होतं, लोक सांगतात की इनहेरिटन्स असतं, हे असतं, पॉलिमॉर्फिझम असतं. इंटरव्ह्यूअरचं म्हणणं काय, ते नाही विचारत आहे, प्रोग्रामिंगच का आले असेल, का लिहायचं असेल प्रोग्राम. मग आता तुम्ही विचार करा, तुम्ही याचा आन्सर सांगू शकता सगळेच, नाही सांगू शकत. हां, का लिहायचा प्रोग्राम. आता तुम्ही हा बोलाल की काय नाही सिलेबसमध्ये असतो, युनिव्हर्सिटी असंच पास करत नाही, सो लिहितो आम्ही प्रोग्राम, असं होऊ शकतं. पण आजच्या लेक्चरला आपण तिथून सुरुवात करूया की प्रोग्राम काय असतो वगैरे, इथून सुरुवात करूया. आजचंच पहिलं लेक्चर आहे या वीकला, ठीक आहे. बट नेक्स्ट वीकपासनं थोडं सगळ्यांसाठी सांगतो सूचना. 9 वाजता लेक्चर असेल, बरोबर 9 ते 11:30पर्यंत लेक्चर असेल. तुम्हाला एवढं नक्की कळेल की कुठलंही लँग्वेज शिकायला म्हणजे इंटरेस्ट क्रिएट व्हावा लागतो आपल्यामध्ये. तुमच्यामध्ये नसेल तो मी क्रिएट करेन नक्की, पण तुम्ही तोपर्यंत इथे यायला पाहिजे. म्हणजे कसं होतं, तुम्ही बसणार घरी झोपणार. काही लोकांचं हेच डोक्यात असतं की सॅटर्डे संडे आहे तर निवांत आराम करू, 2च तर दिवस भेटतात. अरे 2च दिवस कुठल्या पण गोष्टी घ्या तुम्ही. म्हणजे मी मोटिवेशन नाही देते, बट मी खरं खरं सांगतोय, जी लोक चांगल्या लेवलपर्यंत गेलेत ना त्यांच्यासाठी सुट्टी हा प्रकारच नसतो. तुम्ही नोटीस करा, सुट्टी म्हणजे काय माहिती आहे का, आपण बोलतो की कामाचा खूप स्ट्रेस आहे आणि त्याच्यापासून मला रिलीफ पाहिजे, थोडंसं मला वेळ मिळावा म्हणून संडेची सुट्टी असते. अरे आपली मेंटॅलिटीच बघा ना कुठल्या लेवलला चालेल. आपल्याला खरंच सगळ्यांकडे दुसऱ्याकडे जाऊन नोकरच बनायचं, हीच मेंटॅलिटी आहे ना. म्हणून तर आपल्याला बघा ना सुट्टी पाहिजे. हा विचार करा बरं, स्वतःचा बिझनेस असलेला माणूस कधी झोपला, कधीच नाही. तो सगळे दिवस वर्किंग असतो. म्हणजे काय, फॅमिलीला सोबत घेऊन सगळ्या गोष्टी करून तो काम करू शकतो. आता काही लोक बोलतील पण सर बिझनेस म्हणजे बर्डन असतं वगैरे वगैरे. बर्डन म्हणजे काय, खूप लोड असतो, फॅमिलीला टाइम देता येत नाही. कोण म्हटलं. पण तुम्ही नोटीस करा ना, जॉब करून तुम्ही तुमच्या फक्त गरजा भागवता, लोनचे हप्ते असतील. नंतर बघा जॉबला लागल्यानंतर तुम्हाला कळेल की घरचे फ्लॅट घ्यायला लावतील तुम्हाला आणि लोन करून देतील. मग अशा सिनारिओमध्ये तुम्ही काय कराल, लोनचे हप्ते तुमच्या पगारातून जातील. बाकी मित्रांबरोबर जाण्याचे 15-20 हजार महिन्याचे सोडले, बाकी तुमच्याकडे 0 रुपये राहणार. मग अशा सिनारिओमध्ये आपल्या गरजा भागतील जॉब करून. पण एक लक्षात ठेवा, बिझनेस आहे ना फक्त गरजा भागवत नाही, तर बिझनेस आहे ना तुम्हाला ॲक्च्युली श्रीमंत पण बनवतो. पण हेच असतं रे, पहिले काही दिवस सगळ्यांसाठी डेंजर असतात. कोणाचाच बिझनेस आहे ना सुरुवातीला बसत नाही. एक्झाम्पल सहित सांगतो, झोमॅटोचा फाउंडर नाव दीपिंदर गोयल, ऐकलंय का. झोमॅटो असंच कोणी नाही ना की झोमॅटो हा शब्दच नाही ऐकलाय. ऑर्डर नाही केली असेल काही प्रॉब्लेम नाही, पण ऐकला तर आहे ना शब्द. किती साली आले झोमॅटो, आत्ता फेमस वाटते तुम्हाला, 2008 साली आले. 2008, गेली 16 वर्ष झाले झोमॅटो आहे. त्याला विचारा, त्याचे इंटरव्ह्यूज बघा तुम्ही, जे पॉडकास्ट वगैरे मध्ये तो गेलाय ना त्याचा ऐका. तो काय बोलायचं माहितीये का, कितीतरी वेळा मला असं व्हायचं की क्विट करूया, सोडून देऊया, सगळं संपलंय, एवढं मायनसमध्ये गेलोय, सगळे पैसे मी माझे दाववर लावलेले, सगळे लोकांकडनं पैसे घेऊन त्याच्यात पैसे टाकलेले, असं वाटलेलं बिझनेस बुडणारच आहे, बंद करूया, कुठेतरी जॉब करूया. पण बोला लकीली, म्हणजे कसं असतं रे, जो मेहनत करतो ना त्याला देव पण सोबत असतो त्याच्या. म्हणजे बोलतो ना आपण नशीब, मेहनत आणि नशीब सोबत काम करतात. आपण फक्त नशिबावर डिपेंड असतो. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, असेल माझा हरी तर देईल खटल्यावरी. ऐकलं ना. म्हणजे काय, मी घरी झोपून राहिलो ना तरी माझ्या बँकमध्ये करोडो रुपये येतील. कसं येतील,
देव काय म्हणतो, अरे तू मॅनिफेस्ट तरी कर, तू इमॅजिन तरी कर, तू मेहनत तरी कर. दीपिंदर गोयलचं मी तुम्हाला सांगतो त्याची जर्नी एवढी नेक्स्ट लेवल आहे ना. जोक नव्हता, जोक की एक आहे ना कॅटेगरी क्रिएशन केलंय इंडियामध्ये. तुम्ही इमॅजिन करा, आपल्याला जर सांगितलं एखाद्या अनोळखी व्यक्तीला की मला आहे ना या हॉटेलमधनं पार्सल आणून दे, आपल्या मनात आधी किती प्रश्न यायचे, याने खाल्लं तर, थोडंसं फोडून टेस्ट केलं तर, नव्हते येत का प्रश्न. त्याने ह्या सगळ्या गोष्टींवरती मात करण्यासाठी सॉफ्टवेअरच बनवलं. त्याने काय विचार केला, आउट ऑफ द बॉक्स जाऊन काहीतरी करायला पाहिजे, अदरवाईज होणारच नाही गोष्टी. मग त्याने हा विचार केला. त्यानंतर त्याला फंडिंग भेटायला लागली. पण फंडिंग भेटल्यानंतर पण त्याच्या लक्षात येत होतं की झोमॅटो सुरुवातीला ऑफर्स बघितले का 2015, 16, 17 नंतर केवढ्या ऑफर्स द्यायचे, 50% ऑफ. आठवते का, डिलिव्हरी चार्जेस नाही. अरे आत्ता डिलिव्हरी चार्जेस वगैरे घ्यायला लागले ते 2-3 वर्षामध्ये कोविड नंतरच्या सिनारीमध्ये. कारण त्यांना माहिती आहे की आपलं मार्केट व्हॅल्यू, आपलं मार्केट कॅपिटल तेवढं वाढलंय आणि लोकांना आता गरज आहे. कॅटेगरी क्रिएशन म्हणजे त्याने लोकांना सवय लावली की तू घरी बसून सुद्धा जेवण मागवू शकतो आणि काळजी करू नको, हे प्युअर सेफ आहे, कोणी तुझ्या जेवणला काही टच करणार नाहीये, सो तुला हे भारी असेल. लोकांना सवय लागली, कॅटेगरी क्रिएट केली. आज नोटीस करा, ह्या वर्षीच्या सिनारिओमध्ये दीपिंदर गोयल बिलेनियर क्लबमध्ये जाऊन बसलाय. बिलेनियर आहे आज दीपिंदर गोयल. बिलेनियर म्हणजे 8,000 कोटीपेक्षा जास्तचा मालक असलेला एकटा आहे. मग तुम्ही म्हणाल म्हणजे झोमॅटोचं व्हॅल्युएशन असेल, नाही मित्रांनो, झोमॅटोचं व्हॅल्युएशन कितीतरी पटीने मोठं आहे. त्याच्यामधलं दीपिंदर गोयलकडे अख्ख्या कंपनीचं किती मार्केट असेल, म्हणजे 100% एक माणूस कंपनी सुरू करतो. म्हणजे एक्झाम्पल घेऊया, मी कोर्टवेब सुरू केलं तर कोर्टवेबचा 100% ओनर मी असेल. कोण असेल, बरोबर ना. जोपर्यंत मी कोणा इन्व्हेस्टरला आणत नाही तोपर्यंत मला माझे पैसे किंवा माझे स्टेक असतो ना 100%, याच्यातले कोणाला द्यावे लागतील का, नाही द्यावे लागणार. पण जेव्हा मी कोणाला तरी म्हटलं तू मला 100 कोटी दे, मी तुला कोर्टवेबच्या 50% शेअर्स देतो, म्हणजे याचाच अर्थ आता मी 50%च मालक राहिलो. दीपिंदर गोयल झोमॅटोमध्ये फक्त 5% स्टेक होल्ड करतो, फक्त 5%. काही लोकांना हे खोटं वाटत असेल तर जाऊन सर्च करा, दीपिंदर गोयलकडे अख्ख्या झोमॅटोचे 5% पेक्षा पण कमी आहेत. ते 5% आज त्याला बिलियनियर बनवतात. म्हणजे विचार करा, जे बाकीचे 95% लोक आहेत ना, त्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत. ते व्हेंचर कॅपिटल्स, ऐकलंय का अशा गोष्टी असतात ना, व्हेंचर कॅपिटल म्हणजे काय, जी लोक तुमच्या बिझनेसमध्ये पैसे लावत असतात. मग आता तुम्ही नोटीस करा, झोमॅटोने ब्लिंकिट नावाची एक कंपनी विकत घेतली. ब्लिंकिट बघत असाल ना, ब्लिंकिट झोमॅटो ओनर आहे आता ब्लिंकिटचा, कारण झोमॅटोने ब्लिंकिटला विकत घेतलं. आणि ब्लिंकिट क्विक कॉमर्स मार्केटमध्ये आता टॉपचा प्लेअर आहे. झेप्टो विप्टो सगळ्यांना मागे सरून ब्लिंकिट टॉपला गेले. कारण ब्लिंकिट वरती तुम्ही नोटीस करा, एवढे एसक्यूज आहेत, त्यांच्याकडे एवढे प्रोडक्ट आहेत ना, तुम्ही जे मनात आणाल ना ते सगळं ब्लिंकिटवर भेटतं. आणि क्विक डिलिव्हरी म्हणजे काय, 10 मिनिटात येतं, 10 ते 15 मिनिटं. लोकांना बघा ना, पेशन्स. आधी तुम्ही नोटीस करा, आपली आई काय करायची आठवा, की एक यादी बनवायची, आपल्या घरामध्ये काय काय सामान नाहीये आठवा ना, आदल्या दिवशी यादी काढायची आणि आपल्याला बोलायची, दादा सकाळी थोडा वेळ काढून वाण्याच्या दुकानातनं ही यादी घेऊन ये बरं का, आपल्याला हे वस्तू लागणार आहेत रोजच्या रोज. आपल्याला आई अशीच करायची की नाही. पण आज तुम्ही विचार करा ना, आता लोक एवढे स्मार्ट झाले, ते काय बोलतोय, लोड कशाला घेतोय, रन टाइमला जरी वस्तू नसेल तरी मी ब्लिंकिटवरनं ऑर्डर करेल, 10 मिनिटात घरी वस्तू येते. आणि ऍक्च्युली 10-15 मिनिटात येते वस्तू, ऍक्च्युअल 10-15 मिनिटात. मी सिरियसली सांगतोय. म्हणजे याचाच अर्थ आता परत एकदा हे कॅटेगरी क्रिएशन तर झालंय क्विक कॉमर्सचं, लोकांना सवय लागणार. त्यांना असं होणार की 1 दिवसाची डिलिव्हरी आधी असं वाटायचं की बघा ना, आधी अमेझॉन, फ्लिपकार्ट वगैरे 1-2 दिवसात, 2-3 दिवसात द्यायचे सुरुवातीला. त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी 24 तासात डिलिव्हरी द्यायचा विचार केला. मग ह्यांनी काय केलं, क्विक कॉमर्स आणलं, म्हणजे अजून पटकन. आता तुम्ही विचार करा, 10 मिनिटात जर एखादी गोष्ट आपल्या घरापर्यंत येते, याचाच अर्थ आपलं मेंटली आपण आता प्रिपेअर झालो की मी काही ऑर्डर केलं ना, मला किती मिनिटात येईल, 10 मिनिटात येईल. ह्याला काय म्हणतात, ही कॅटेगरी क्रिएट झाली आता ऑलरेडी. लोकांचं माइंडसेट जर तसा तयार झाला ना, लोक एक्स्ट्राचे पैसे द्यायला रेडी असतात. तुम्ही विचार करा, एखादी कोकची बॉटलचा मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. 40 रुपयाला कोकची माहिती ना एक बॉटल असते, कोक पेप्सी कुठलीही घ्या, 40 रुपयाची बॉटल तुम्ही बघितली असेल, 500 ml वगैरे येते ना, अर्धा लिटरची तशी बॉटल असते. तर तुम्ही इमॅजिन करा, 40 रुपयाला ती बॉटल आपण वाण्याच्या दुकानातनं किंवा कुठल्याही कोल्ड्रिंकच्या दुकानातनं घेऊ शकतो. तीच बॉटल आहे ना, तुम्ही ब्लिंकिटवरनं घ्यायला गेला ना, तर तुम्हाला 62, 63 किंवा 65 रुपये पडू शकतात. याचा अर्थ तुम्ही एका गोष्टीच्या मागे 20-25 रुपये जास्त येत आहे. पण त्यांचं काय म्हणणं आहे, तू मल्टिपल गोष्टी घे, तुला डिलिव्हरी चार्जेस त्या अँगलनेच लागतील, कळते का. प्लॅटफॉर्म फी ऍड केली जाते, सगळ्या गोष्टी ऍड केल्या जातात. पण ब्लिंकिट काय म्हणतो, माझ्याकडे आता सगळं आहे, सगळं तू काही मनात आण, ऑर्डर कर, मी तुला आणून देतो. रादर आहे ना, कपडे सुद्धा ब्लिंकिटवर आहेत. तुम्ही नोटीस करा, अरे कुठलीच गोष्ट नाही. आता बघा, आम्हाला नुकताच बेबी झालेला आहे,
आम्ही खूप गोष्टी बघत असतो ना, हे ते मग आम्ही फर्स्ट क्राय नावाची एक कंपनी आहे, तुम्ही ऐकले का? फर्स्ट क्राय ऐकलं असेल ना, लहान मुलांचे कपडे पासून सगळ्या गोष्टी मिळतात, बरोबर की नाही? मग फर्स्ट क्राय वरनं ऑर्डर केली ना, फर्स्ट क्रायचा आहे ना सुपम माहेश्वरी नावाचा फाउंडर आहे. काय नाव आहे? सुपम माहेश्वरी. संदीप माहेश्वरी मॅप करा, लक्षात राहील म्हणजे नाव. सुपम माहेश्वरी. तुम्हाला माहिती आहे का, हा माणूस पण साधा सुद्धा नाही. त्याच्या काय फर्स्ट क्राय तर $1 बिलियन म्हणजे युनिकॉर्न तर आहे, पण एक्सप्रेस बीज नावाची अजून एक कंपनी आहे त्याची. त्याच्या ऍक्च्युली 3 कंपन्या आहेत, त्यातल्या 2 कंपन्या एवढ्या मोठ्या आहेत. एक्सप्रेस बीज म्हणजे डिलिव्हरी देते बघा, एक्सप्रेस बीज, ती पण कंपनीचा ओनर तोच आहे, सुपम माहेश्वरी. त्या माणसाला आयडिया कुठनं सुचली असेल? जेव्हा त्याला बेबी झाला होता तेव्हा तो बोलला की चांगले कपडे लहान मुलांचे, आपल्या घरी मेंटॅलिटी कशी असेल, लहान मुलांना कशाला चांगले चांगले कपडे घ्यायचे, साधे घ्यायचे, कारण ते पटपट वाढत असतात लहान मुलं, माहिती आहे ना, तर ते लगेच एका आठवड्यात शॉर्ट पडत जातात कपडे. मग आपली मेंटॅलिटी आधीपासूनची काय होती, लहान मुलांना छान कपडे कशाला घ्यायचे, आपल्याकडे ते टोपडं आणि हे घ्यायचे लहानपणी, बघितलं असेल ना तुम्ही. पण आत्ताचे पॅरेंट्स काय विचार करतात, नाही राव, लहान मुलगा पण छानच दिसलं पाहिजे, त्याला छान कपडे असले पाहिजे. त्याच्या लक्षात आलं की चायला इंडियामध्ये हे मार्केटच नाहीये. त्या माणसाने फर्स्ट क्राय सुरू केलं. तुम्ही स्टोरी ऐका ना, तुम्ही म्हणा अरे भारी वाटतंय की ऐकायला. एक्झॅक्टली, मला पण हे छान वाटतं, म्हणून मी हे शोधतो की कंपनीचा स्टार्ट कसा झाला असेल. मी तुम्हाला हे सगळ्यांना का सांगतोय माहिती आहे का, ती जी लोक आहेत ना, त्यांचं व्हॅल्युएशन आज बघा. आज ते $1 बिलियन कंपनी आहेत, बरोबर. ते लोक एवढे श्रीमंत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा तुम्ही श्रीमंत होता ना, तेव्हा तुमच्याकडे स्वतंत्र पण येतं. स्वतंत्र येतं म्हणजे काय, तुम्ही कोणाच्या अंडर काम करत नसताना तुमच्या मनाने तुम्ही ना काही आयडिया इम्प्लिमेंट करू शकता. मला सांगा बरं, तुमच्या डोक्यात एक जबरी आयडिया असेल, काहीतरी तुमच्या डोक्यात आलं, मी इंस्टाग्राम वापरतोय, इंस्टाग्राम सारखं सोशल मीडियाचा माझ्या डोक्यात एक प्लॅटफॉर्म आहे, पण तो वेगळ्या अँगलने काम करेल. तुम्ही इमॅजिन करा, ज्या दिवशी तुमचं ते प्लॅटफॉर्म तुम्ही बनवाल आणि तो सक्सेसफुल व्हायला लागेल ना, त्या दिवसापासून तुम्हाला झोप येणार नाही. तुमच्या डोक्यात येईल, अयला हे भारी चाललंय, मी अजून याच्यात नवीन काय आणू शकतो. मग आपण बोलतो ना की हे पॅशन बनून जातं, पॅशन. आणि तीच लोक आहेत ना बघा, ग्रो करताना तुम्हाला दिसतील हळूहळू. मी परत सारखं नाही सांगणार तुम्हाला, पण आहे ना, माझं एवढंच म्हणणं आहे, मेंटॅलिटी अशी ठेवू नका की मी लहान आहे तर माझी कसं काय मी कोडिंग करू शकतो. एक्झाम्पल सहित सांगतो, झेप्टो नावाच्या कंपनीचे फाउंडर, जेव्हा त्यांनी झेप्टो सुरू केली होती तेव्हा ते 19-20 वर्षाचेच होते. आदित्य पालेचं नाव आहे, तुम्ही सर्च करू शकता, ठीक आहे. तो 19-20 वर्षाचे 2 मुलांनी झेप्टो सुरू केलेला. आज झेप्टोचं व्हॅल्युएशन पण एवढं मोठं आहे, $1 बिलियन कंपनी. युनिकॉर्न कळतं ना, युनिकॉर्न म्हणजे काय, 8,000 कोटीपेक्षा जास्तची कंपनी असेल तर तिला युनिकॉर्न कंपनी म्हणतात. आणि इंडियामधल्या युनिकॉर्न कंपनीमध्ये झेप्टोचं नाव होतं, आणि ते 19 वर्षाची पोरं आहेत. आता तुम्ही मला सांगा, हा मुलगा सोडला तर ह्याचं वय 16-17 वर्ष असेल, बाकीचे सगळे लोक 18 वर्षाच्या जवळपासच असेल, 18-19. म्हणजे तुम्ही ज्या वयात कोडिंग शिकताय त्यावेळेस झेप्टो सारखं ऍप्लिकेशन त्या दोघांनी डेव्हलप केलंय. तुम्हाला काय वाटतं, त्यांनी असंच CCPPचा क्लासपासून सुरू केला असेल कधीतरी, स्वतः शिकले असेल किंवा कैला असेल का, त्यांनी आज शिकले आणि उद्या ऍप बनवलंय? नाही ना, थोडी जर्नी मागून सुरू झाली असेल ना. मग त्याला उशीर नाही, तो सगळ्यात बरोबर टाइमला आहे. आणि एलॉन मस्क काय सांगतो, तुम्ही नोटीस नसेल केलं तर ऐका. एलॉन मस्क पण हेच सांगतो, शाळेपासूनच प्रोग्रामिंग लँग्वेज शिकवायला सुरुवात केली पाहिजे, कारण AIच फ्युचर आहे. पण AI काय, प्रोग्राम शिवाय AI बनू शकतो का? AI म्हणजे आपल्याला ते ChatGPT वगैरे बघतोय आपण, ते पण एक कोडच आहे की नाही. मग याचाच अर्थ काय, कोडिंग मॅटर करणार आहे. आणि तुम्ही कुठल्या पण फील्डमध्ये जा, तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे व्हिजिट करा, त्याच्याकडे ॲप असतं. तुम्ही मेडिकल स्टोअरमध्ये जा, त्याच्याकडे सॉफ्टवेअर असतं. तुम्ही नाही नोटीस केलं, मेडिकलवाला कम्प्युटरमध्ये काहीतरी करत असतो, तुम्ही त्याला असं बोलत नाही, ह्याच्यात काय बघतो, ह्याच्यात देणार आहे का, तिथं तुझ्या ह्याच्यात औषध आहे ना. त्याला बोलता का आपण असं? आपण काय बोलतो, नाही राव, हा काहीतरी सर्च करत असणार आहे, त्याला दिसत असणार आहे कुठल्या बॉक्समध्ये कुठलं औषध आहे आणि किती स्टॉक राहिलाय. कळते की नाही? म्हणजे याचा अर्थ प्रत्येक गोष्टीचं अकाउंटेबल ठेवण्यासाठी पासून ते सगळ्या गोष्टी सोप्या करण्यासाठी प्रोग्रामिंग लँग्वेज गरजेची आहे. आणि प्रोग्रामिंग लँग्वेज, आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, ढिगाने प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, ढिगाने, ठीक आहे. पण IT इंडस्ट्रीमध्ये जेव्हा एखादा प्रोजेक्ट येतो ना, तेव्हा ती कंपनी हाच विचार करते की मला हा प्रोजेक्ट आल्यानंतर मी हा प्रोजेक्ट वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजमधनं डेव्हलप करू शकतो, पण ह्याच्यासाठी बेस्ट सुटेबल प्रोग्रामिंग लँग्वेज काय राहील याचा विचार केला जातो. म्हणजे बघा ना, जावामध्ये पण कोड डेव्हलप करता येऊ शकतो, CPP मध्ये करता येऊ शकतो, CCPP मध्ये, पुन्हा C# ऐकलंय, C#, पायथनमध्ये ॲप बनवता येऊ शकतं, पायथनमध्ये सॉफ्टवेअर बनवता येऊ शकतात. हे सगळं तुमच्या लक्षात येत असेल. पण लोक मग अशी स्पेसिफिक लँग्वेज का शोधतात? कारण की त्यांना माहिती आहे की ह्या गोष्टीसाठी ही लँग्वेज सुटेबल आहे, म्हणजे बेस्ट सूट आहे. याचाच अर्थ ही शेवटपर्यंत टिकून राहील या ह्याच्यासाठी. म्हणून आहे ना, आपण मग तुम्ही म्हणा, मग सर मी एक लँग्वेज शिकलो तर काय फरक पडतो? आता तुम्हाला माहिती आहे का, कुठलीच कंपनी एका प्रोग्रामिंग लँग्वेजवर काम करत नाही. कंपनीला येणारा प्रोजेक्ट हा क्लायंटवर डिपेंड असतो.
कधी कधी क्लायंट घेऊन येतानाच रिक्वायरमेंट काय घेऊन येतो की मला या प्रोग्रामिंग लँग्वेजमधनं मला हे ऍप्लिकेशन डेव्हलप करून दे. अशा वेळेस कंपनीचा नाईलाज असतो. कंपनी काय बोलते, अरे यार करोडो रुपये मला ही कंपनी म्हणजे हा क्लायंट मला देणार आहे, तर ठीक आहे ना, याला ज्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये पाहिजे त्याच्यामध्ये मी काम देतो. मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, तुम्ही तुमचे मोठे बहीण भाऊ मामा मामी कोणी पण असेल, कोणी लोक असतील जे IT मध्ये आहेत ना, त्यांना विचारा तुम्ही आधीपासून एकाच प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये काम करताय का, तर त्यांचा आन्सर नाही असेल. का माहिती आहे का, ते कॉलेजमधनं शिकून जेव्हा गेले ना तेव्हा ते वेगळी प्रोग्रामिंग लँग्वेजचा डेव्हलपर म्हणून विचार केलेला, पण पुढच्या 4-5 वर्षातच त्यांच्या 5-6 लँग्वेज बदललेल्या असतात. तुम्ही म्हणाल असं का सर, हेच रिझन आहे, क्लायंट समोरचा येतो ना त्याच्या रिक्वायरमेंटनुसार असतं. आता एक्झाम्पल अजून एक सांगतो, मॅप होईल. बरं हे सगळं कोडिंगचा पार्ट आहे, ही जर्नी जे मी सांगतोय आजच्या लेक्चरला ते सगळं लेक्चरचा पार्ट आहे, कारण ह्याच्यावरनं तुमचं अंडरस्टँडिंग बनणार आहे आपण काय शिकणार आहोत. म्हणजे तुम्ही म्हणाल की म्हणजे सर मी ब्लिंकिटचा ॲप बनवू शकतो. ब्लिंकिटचा ॲप बनवण्यासाठी प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्ही अँड्रॉइड iOS किंवा काही वापरत असला ना, तर एक लक्षात ठेवा, हे सगळे प्लॅटफॉर्म जिथे जाऊन थांबतायत ते CCPP आहे, ज्याच्यावरती तुम्ही रन करणार आहात. अँड्रॉइडसाठीचे अँड्रॉइड स्टुडिओ सगळ्या गोष्टी, किंवा नेटिव्हला जे तुमचा मोबाईल पण आहे त्याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टम आहे, सगळ्या गोष्टी. आज तुम्हाला मॅप होईल गोष्टी की कुठनं प्रोग्रामिंग लँग्वेज कशा कनेक्ट होतात आणि CCPP दादासारखं त्याचं कसं त्यांच्या अंडरहूड बसलंय. म्हणजे काय, सगळ्या वरच्या लेवलला आहेत. आणि इथे नेटिव्ह म्हणजे 2च लँग्वेज आहे, C आणि CPP. हे सगळ्या त्यालाच कॉल करतायत आतमध्ये, त्याच्यापर्यंतच पोहोचतायत, त्याच्याशिवाय ऑप्शनच नाहीये. मग तुम्ही म्हणाल पण सर आम्ही असं ऐकलं की CCPP मध्ये कमी डेव्हलप केले जातात गोष्टी. आता तुम्ही इमॅजिन करा, नीट नोटीस करून सांगा मला, अँड्रॉइड तुम्ही ऐकलं, अँड्रॉइड सगळ्यांनी ऐकलं असेल ना, अँड्रॉइडचा फोन आहे सगळ्यांकडे. किती लोकांकडे अँड्रॉइडचा फोन आहे इथे बसलेल्यांपैकी? अँड्रॉइड फोन, अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम असलेला फोन मागे आहे ना शेवटी. हां, iOS किती लोकांकडे, म्हणजे आयफोन किती लोकांकडे? 1 2 3, ठीक आहे, 4 5 6, आयफोन 6 लोकांकडे, बरोबर. आता तुम्ही नोटीस करा, या क्लासरूममध्ये आता काय 250 250 लोक बसलेले असेल. तुम्ही इमॅजिन करा आणि मला सांगा, एवढ्या लोकांमध्ये ही जेवढी लोक बसलेत त्या लोकांमध्ये जरा इमॅजिन करून सगळ्यांनी सांगा मला, 3-6 लोक आपण असं म्हणूया की 250 पैकी 6 लोकांकडे आयफोन आहे आणि उरलेल्या सगळ्या लोकांकडे अँड्रॉइडचं मशीन आहे, म्हणजे अँड्रॉइडचा फोन आहे, अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम असलेला फोन. तर तुम्ही इमॅजिन करा, सगळ्यात जास्त ऑपॉर्च्युनिटी अँड्रॉइड ॲपमध्ये होती की नाही, कारण अँड्रॉइडचं ॲप्लिकेशन असलंच पाहिजे. पण आता तुम्ही नोटीस केलं का, आयफोन आहे ना, आयफोनची कॉस्टिंग आणि ह्या गोष्टी जरी महाग असल्या ना तरी आयफोन EMI पासून सगळं त्यांनी कमीत कमी पैशात आयफोन सुरू केलाय, जेणेकरून तू EMI नंतर भरू शकतो. तुम्ही कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जा, म्हणजे IT इंडस्ट्रीमध्ये जा, तुम्हाला सगळी लोक फ्लेक्स करताना दिसेल आयफोन, म्हणजे असं फ्लेक्स म्हणजे शायनिंग मारताना दिसतील, आयफोन असं दाखवणार, मिरर सेल्फी घेणार, त्यांच्या स्टोरीज तुम्हाला दिसणार की मिरर सेल्फी काढताय. का बरं? ते एक स्टेटस सिम्बॉल बनलाय. हे डोकं आहे ना त्या लोकांचं नाही, ही आयफोनची मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. तुम्ही इमॅजिन करा. मग आता तुम्हाला सांगतो, नीट ऐका, कंपन्या काय बोलायला लागल्या की तू अँड्रॉइड डेव्हलपर असशील ना, मला तुझी गरज आहे. अँड्रॉइड डेव्हलपर म्हणजे काय, ज्याला ॲप बनवता येतात त्याची गरज आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, ॲप बनवण्यासाठी जे तुम्हाला काही सिस्टीम लागेल ना ॲप बनवायचे तुम्हाला, तर तुम्हाला माहिती आहे का, त्याचं जे व्हर्च्युअल मशीन म्हणजे अँड्रॉइडचं जे ॲप्लिकेशन रन होत आहे ना, ते इंटरनली सगळं CCPPचा कोड आहे. मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, अँड्रॉइडमध्ये प्रोग्रामिंग लँग्वेज जावा वापरली जाते, पण अँड्रॉइडचं रन टाईम म्हणजे अँड्रॉइडचं व्हर्च्युअल मशीन ज्याला AR म्हणतात, अँड्रॉइड रन टाईम, ते अँड्रॉइड रन टाईम प्युअरली CCPP मध्ये बनवलं आहे, प्युअरली. पण मला सांगा, आता लोक ॲप्लिकेशन वेगवेगळे बनवतील, ते मशीन तर एकदाच बनलं गेलं की नाही, याचा अर्थ ते मशीन परत बनवावं लागेल का व्हर्च्युअल मशीन? नाही ना. म्हणून CCPP मध्ये डेव्हलपमेंट आहे ना एकदाच होत असतं, पण ते अशा लेवलला होत असतं की ज्याच्यावर सगळ्या गोष्टी चालत असतात. मग आता बघा, फ्लटर आलं. फ्लटरची लँग्वेज काय, डार्ट आहे. डार्ट तुम्ही नवीन लोक असेल सेकंड इयर वगैरेचे ऐकलं नसेल तुम्ही, डार्ट नावाची एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. जसे CPP ऐकलंय, जावा ऐकलंय, तशीच डार्ट आहे. ही पण एक OOP लँग्वेज आहे. मग त्यांनी काय केलं, डार्ट नावाची लँग्वेज वापरली. पण तुम्ही इमॅजिन करा, डार्टचं व्हर्च्युअल मशीन म्हणजे डार्टचा कोड ज्याच्यात रन करणार आहे तो CCPP मध्येच लिहिलंय. म्हणजे याचा अर्थ CCPP तिथं पण पायरो उभं आहे. म्हणजे तुमच्या एक लक्षात येते का, चालेल मला हे सगळं शिकायला पाहिजे का पाठ? तर मी तुम्हाला माझ्या एक्झाम्पलवरनं सांगतो. मी कंपनीमध्ये काम करताना बॅकएंड डेव्हलपर म्हणून मला काम करायला भेटलं, बरोबर. जॉबमध्ये बॅकएंड डेव्हलपर म्हणजे काय, पडद्याच्या मागून काम करणारा नव्हे, ठीक आहे. शब्दशः अर्थ तोच होतो की बॅकएंड म्हणजे मागच्या, असं नसतं. सिनारिओ काय माहिती का, बॅकएंड डेव्हलपर म्हणजे इंस्टाग्रामचं ऍप्लिकेशन बघितलं असेल, UI दिसतो की नाही, चित्र छान असेल तर आपण अट्रॅक्ट होतो. खऱ्या आयुष्यामध्ये पण हेच आहे, चित्र छान आपण वळून वळून बघतो, नाही बघतो की नाही. याचा अर्थ काय, UI मॅटर करतो. मग लोक कसं झालंय, वेब डेव्हलपमेंट UI आहे,
मोबाईलवरती ॲप दिसणारे UI, पण तुम्हाला माहिती आहे का त्याच्यावर क्लिक केल्यावरती काहीतरी होतं. एक्झाम्पल सहित सांगूया. इंस्टाग्राम सगळे वापरतात. बरं इथे कोण असं नाही ना की इंस्टाग्राम नाही, किंवा बरं आपण असं पॉझिटिव्हच प्रश्न विचारू, किती लोकांच्या मोबाईलमध्ये इंस्टाग्रामचा ॲप आहे? हातवर करा. ठीक आहे, हां गुड. तुझ्याकडे नाहीये मित्रा, तुला बरं झालं, नको वापरू. आणि काय रे, खरं आहे की नाही? बघा ना, तो केवढा लहान व्यक्ती आहे, पण आणि चांगली पण गोष्ट आहे. ठीक आहे, नंतर फक्त पडू नको याच्यामध्ये, कारण ह्याची सवय लागली की रील्सच रील्स. आणि इंस्टाग्राम पण किती हुशार आहे बघा ना. आपण ज्या टाईपचा कंटेंट कन्झ्युम करतो ना, भेंडी त्याच टाईपचा कंटेंट येतो. तो म्हणतो आवडतंय वाटतं तुला, घे. गुलाबी साडी, लाले लाल लाल. हा ऐकलं का? मग याचा अर्थ ते खाली खाली रील्स तशा येतात. हेच आहे ना मशीन लर्निंग आहे. याचाच अर्थ हेच आपण बोलतो ना की एक रेकमेंडेशन सिस्टीमची कन्सेप्ट असते. म्हणजे काय, आपण ज्या टाईपचा कंटेंट बघतो त्याचे सगळ्या डेटा आहे ना त्याच्याकडे असतो की हा कुठल्या टाईपचा कंटेंट बघतोय, तर तो तुला सजेशन देता नाही ना त्याच रील तुला सजेस्ट करतं. म्हणजे इंस्टाग्राम ऍप्लिकेशन म्हणून बेस्ट लेवलला आहे, त्याला सॅल्यूट आहे, कारण त्याचं ऍप्लिकेशन त्यांनी एवढं भारी बनवलंय. पण जे कन्झ्युम करणारी लोक आपण आहोत ना, आपण टिंब आहोत. आता टिंब मध्ये तुम्ही काही भरा, ज्या शिव्या डोक्यात येत असेल, तुमच्या म्हणजे काय मनात येत असेल, नालायक वगैरे असलं काय, ठीक आहे, ते सगळं तुमच्याकडे वेगळ्या शिव्या असेल. मी तुमच्या बोलू शकत नाही शिवाय इथे. ठीक आहे, तर टिंब म्हणजे हेच आहे. आपण तशी लोक आहोत. आपण काय करतोय, टाइमपास करतोय. पण कधी हा विचार करा ना, मी इंस्टाग्रामवरती एखादी पोस्ट शेअर केली तर माझ्या ज्या कनेक्शन मधली लोक किंवा मला जे फॉलो करतात त्या लोकांना पोस्ट दिसते, पण मी तर माझ्या मोबाईलमधनं पोस्ट टाकली होती ना, त्याच्या मोबाईलमध्ये कशी दिसायला लागली? याचा अर्थ ती सर्व्हरला जाते. सर्व्हर म्हणजे कुठेतरी क्लाउडमध्ये, क्लाउड म्हणजे ढगात नाही बरं का, क्लाउड कम्प्युटिंगचा अर्थ क्लाउड म्हणजे आपल्याला, आपण असं बोलतो, अशा अज्ञात ठिकाणी डेटा आहे जो आपल्याला लोकेशन माहिती नाही. पण ज्या कंपनीचा सर्व्हर आहे त्याला तर माहिती असं ना की कंपनी असं बोलतो, आईच्या गावात सर्व्हर परवा कुठं ठेवलेला आठवतच नाही रे, बघ रे समुद्रात जरा आहे. बरं काही लोकांना असं होऊ शकतं की समुद्र का बोलतोय, पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे काय काय आहेत ना, काही कंपन्यांचे सर्व्हर समुद्रात बोटींमधनं फिरत असतात. काही लोक होते काही राव, आम्ही लहान आहे म्हणजे काही सांगणार का? आज घरी गेल्यानंतर युट्यूबला सर्च करा की सर्व्हर्स मोठ्या मोठ्या कंपन्यांचे, बऱ्याचशा कंपन्यांचे लोकेशन सर्व्हर्सचे काय आहेत. आणि सर्व्हर हे मेनली म्हणजे एक मशीनच आहे. ते मशीन कुठेतरी सेटअप केलेलं असेल, फक्त त्याचं ठिकाण आहे ना आपल्याला माहिती आहे का, युजरला नाही. म्हणूनच आपल्याला ते ढगात आहे असं आपण बोलतो. म्हणूनच त्या कन्सेप्टला क्लाउड कम्प्युटिंग म्हणतात. असं रट्टा मारू नका, क्लाउड कम्प्युटिंग 4 मार्काचा क्वेश्चन लिहा चला. अरे हाच सिनारिओ आहे, क्लाउड कम्प्युटिंग हाच सिनारिओ आहे की तो तुझ्या अज्ञात स्थळामध्ये, म्हणजे तुला माहिती आहे का, मला पण नाही माहिती. माझं इंस्टाग्रामवर मी जी पोस्ट टाकली ती नेमकी कुठल्या लोकेशनमध्ये, कुठल्या सर्व्हरला जाऊन आता स्टोअर झालेली असेल याचं मला लोकेशन नाही माहिती. हां, असं म्हणतात ना की यांचं मेन डेटा सेंटर आता इंडियासाठीचं बँगलोरला असेल, एक दिल्लीला असेल, असं असू शकतं. पण नेमका तिथनं पण डेटा तिथेच ठेवलाय असं नाही. डेटा सेंटर म्हणजे काय, तिथं डेटा फेच होऊ शकतो, तिथनं डेटा स्प्रेड केला जाऊ शकतो, पण तिथंच असेल याची गॅरंटी नाही. कळते ना नक्की? तो डेटा कुठे पण असू शकतो ना. मग आता नीट ऐका सगळ्यांनी, मला सांगा बरं, खरं खरं बोलायचं, नीट लक्ष द्यायचं, ऐका सगळ्यांनी. मला सांगा, इंस्टाग्रामवर आपल्या मित्रांनी पोस्ट टाकली आणि आपण इंस्टाग्रामवर गेलो किंवा स्टोरी टाकली. स्टोरी माहिती आहे ना, वरती स्टोरी असतं, स्टोरीज म्हणतात ना त्याला. हां, 24 तासाने गायब होते, बरोबर की नाही? हां, मग नोटीस करा. मग मित्रांनी स्टोरी टाकली, तुम्ही नुकतंच इंस्टाग्रामवर गेला आणि तुम्हाला दिसला अरे मित्रांनी स्टोरी टाकली, आपण मित्राच्या स्टोरीवरती क्लिक करतो. आता तुम्ही इमॅजिन करा, तो मित्र समजा गावाकडे गेलेला असेल, समजा महाराष्ट्राच्या बाहेर असेल, महाराष्ट्रामध्ये कुठे दुसरीकडे गाव आहे, पुण्यात नाहीये. तुम्ही इमॅजिन करा, त्याने तिथनं स्टोरी टाकलेली, त्याने 1 मिनिटापूर्वी अपलोड केलेली स्टोरी मला लगेच इथं दिसते की नाही? याचाच अर्थ त्याने अपलोड केलेली स्टोरी एका अशा लोकेशनला कुठेतरी जाते आणि मी जेव्हा इंस्टाग्राम चालू करते, मी त्याला फॉलो करत असल्यामुळे, मी त्याचं म्युच्युअल कनेक्शन मध्ये असल्यामुळे तो डेटा मला दिसायला लागलाय. याचाच अर्थ हे किती प्लॅनिंगने ठेवलं जात असेल, एकदम डेटाबेसमध्ये वगैरे. चुकून कधी असं होतं का, आपण ज्यांना फॉलो करत नाही त्यांची स्टोरी आपल्याला कधीच दिसत नाही, तुम्ही नोटीस करा. पण तुम्हाला माहिती आहे का, एक स्पॉन्सर नावाची कन्सेप्ट असते. त्या लोकांना आपण फॉलो करत नाही, त्यांच्या स्पॉन्सरच्या ऍड पण आपल्याला दिसतात, कारण हे त्यांचं बिझनेस मॉडेल आहे. स्पॉन्सर करण्यासाठी आपल्याला, जर मला काही कोर्टवेबची गोष्ट स्पॉन्सर करायची तर मला इंस्टाग्रामला पैसे द्यावे लागतात की बाबा माझे ना ही पोस्ट किंवा हा व्हिडिओ माझा स्पॉन्सर कर, म्हणजे काय, तू आहे ना स्प्रेड कर. मग तो विचारतो मला कुठल्या टार्गेटला तुला लोकांना टार्गेट करायचं, ऑडियन्स काय. मग मी त्याला सांगतो की कॉलेजचे स्टुडंट यांना टार्गेट कर. मग बरोबर त्या लोकांना आहे ना, तो बोलतो की बघ 1 लाख लोकांपर्यंत पोहोचावं असं तुला वाटत असेल तर तुला एवढे पे करायचे. मग मी त्याला पैसे पे केले की तो 1 लाख नवीन युजर पर्यंत ती माझी स्टोरी पोहोचवू शकतो. आणि याच्यातनंच इंस्टाग्राम वगैरे पैसे कमवतात. तुम्हाला कधी नाही प्रश्न पडला की हे कसे पैसे कमवतात? प्लस तुमचा डेटा विकला जातो,
विकला जातो डेटा. म्हणजे काय, तुम्हाला जे आवडते, तुम्ही जे बघता, गुगलला जाता, तुम्ही सर्च करता की नाही, जर तुम्ही शूज वगैरे सर्च करा, लगेच तुमच्या ह्या प्लॅटफॉर्मवरती सगळ्या त्या रिलेटेडच कंटेंट येतो. याचा अर्थ हा डेटामधनं पण त्यांना पैसे मिळतात. मी हे का सांगतोय, परत एकदा सांगतो. काही लोकांना असं होऊ शकतं, काही लोक नवीन असतात, त्यांना असं होतं, अरे भाई मला कोडिंग शिकायचं, मला हे नाही ऐकायचं. मी परत सांगतोय, प्रत्येक गोष्टीचा का समजून घ्या, की आपण का सुरू करतोय, म्हणजे शेवट करायला ना जरा बरं पडतं. एक टार्गेट असतं ना समोर, मला कुठपर्यंत पोहोचायचंय. जर तुमच्याकडे काच नसेल ना, की तुम्ही का करताय प्रोग्रामिंग, हे प्रोग्रामिंग सी पासून सुरू होणार आणि तुम्ही ऍप डेव्हलप करू शकता. वेब डेव्हलपमेंट म्हणजे काय, वेबसाईट वगैरे. अमेझॉन बघा ना, वेब ॲप आहे. अमेझॉन मोबाईल ऍप्लिकेशन नाहीये. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही नाही पण माझ्या मोबाईलमध्ये, ते मोबाईलमध्ये आहे, ते मोबाईलमध्ये ॲप सारखं दिसतंय तुम्हाला, पण ते वेब ॲप आहे. वेब ॲप म्हणजे काय, वेबसाईट असते, त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन दिलं जातं, यालाच वेब ॲप म्हणतात. तुम्हाला समजणाऱ्या भाषेमध्ये सांगतोय बरं का. हे एक्झॅक्ट आन्सर असंच नाहीये, ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. मी तुम्हाला हे नंतर पण निवांत सांगेन, पण आता सुरुवातीला काही लोकांना झेपलं पाहिजे. काही माझे जुने स्टुडंट आहेत, त्यांना हे पटपट मॅप होईल, पण जे नवीन स्टुडंट आहे त्यांना हे कळणार नाही पटकन, की हा काय बोलतोय, वेब ॲप म्हणजे काय. ॲप ऐकलं ना, ॲप मोबाईलमध्ये आपल्या काय असतात, ॲप असतात. मग आता तुम्ही मला सांगा, इथं मी क्लिक करतोय ॲपवरती, काहीतरी छान चित्र दिसतंय, सर्व्हरला जाते, माझ्या मित्रापर्यंत जाते. याचा अर्थ तुम्ही नोटीस करा, त्याने मला मेसेज केल्यावरती तो स्टोरीमध्ये न दिसता मेसेजच्या बॉक्समध्येच दिसतो. म्हणजे माझं ऍप्लिकेशन एकदम सिस्टमॅटिकली डिझाईन केलेलं आहे. आणि याच्या मागे जे होते ना, क्लिक केल्यावर मी लाईक केला, मी एखाद्याच्या पोस्टला कमेंट केली, तर माझ्या इतर मित्रांना पण दिसतं की याने याच्या पोस्टला कमेंट केले. याचाच अर्थ हा डेटा सिस्टमॅटिकली डेटाबेसेसमध्ये स्टोअर केला जातो व्यवस्थितपणे. आणि ही कामं करणारी लोक असतात, त्यांना बॅकएंड डेव्हलपर असं म्हणतात. काय म्हणतात, बॅकएंड डेव्हलपर. मग जे UI म्हणजे जे चित्र छान छान दिसतंय, त्या बनवणाऱ्यांना काय बोलत असेल, फ्रंट एंड डेव्हलपर. काय म्हणतात. आणि ज्या व्यक्तींना फ्रंट एंड पण येतोय आणि बॅक एंड पण येतोय, त्यांना फुल स्टॅक डेव्हलपर म्हणतात. आज एवढं तरी कळलंय, नाही कळलंय, कळलंय. शब्द ऐकलेत का, किती लोकांनी फुल स्टॅक डेव्हलपर हा शब्द ऐकलाय फक्त शब्द. काय करतं ते नंतर बघू, ठीक आहे, ऐकलंय ना, हा ठीक आहे. आता मग एक महत्वाचं रिझन सांग, एक गोष्ट सांग. सी आणि C++ या UIच्या लँग्वेज नाहीयेत. म्हणजे कोणी अशी अपेक्षा करू नये, CPP मध्ये मला छान चित्र दिसेल, आत्ता तरी नाही. पण CPP काय बोलतं, मी काही फ्रेमवर्क वरती काम करतो, म्हणजे OpenGL, ग्राफिक्स लायब्ररी, याच्यामधनं तुला जे भारी दिसतंय ते सगळं आमच्या थ्रूच येऊ शकतं. पण आपण जे CPP शिकणार आहोत त्या कन्सेप्च्युअल शिकणार आहोत. कन्सेप्च्युअल म्हणजे काय, आपण समजून घेणार आहोत सी प्रोग्रामिंग लँग्वेज नेमकी आहे काय, CPP म्हणजे काय आहे, आणि त्याच्यामधला सगळा कंटेंट कव्हर करणार आहोत. आता काही लोकांना असं होऊ शकतं की सर खरंच मला तो कॉन्फिडन्स येईल का, की मी हे ऐकल्यानंतर, मी इथून क्लास केल्यानंतर मी कुठलाही इंटरव्ह्यू क्रॅक करू शकतो सीचा. मी तुम्हाला परत तुमच्या माहितीसाठी सांगतोय, चुकीचं घेऊ नका, नीट ऐका. CPP मध्ये तुम्ही कुठल्याही कंपनीचा इंटरव्ह्यू द्या. मी परत बोलतोय, मी काल पण बोललो होतो की रेकॉर्ड करून ठेवा ही गोष्ट, आज परत सांगतोय, तुम्ही हे वाक्य रेकॉर्ड करून ठेवा. कोणत्याही कंपनीचा CPPचा इंटरव्ह्यू द्या, मी शिकवलेल्या बाहेरचा एक क्वेश्चन जरी आला तरी मला येऊन भेटा, मी तुम्हाला पैसे रिटर्न करेन. मी परत एकदा सांगतोय, काही लोकांना असं वाटेल एवढा कॉन्फिडन्स तुझ्यामध्ये. मी गेली 8 वर्ष झालं शिकवतोय आणि देवाच्या कृपेने कसा सिनारिओ आहे मी तुम्हाला सांगतोय. मी कधीच आहे ना कुठल्या गोष्टीमध्ये शॉर्टकट नाही मारलाय, त्यामुळे मी सगळं शिकवतो. खूप लोक बोलतात की हे बरेच मोठ्या बॅचेस असतात, लेंदी करतं वगैरे, पण आम्ही त्याला पण पर्याय काय आणलाय, आम्ही लेक्चर्सच 3-3 तासाचे घेतोय. का, कारण बघा मी ना 1 तासाच्या लेक्चरमध्ये सगळं नाही शिकवू शकत. कारण काही लोकांचं म्हणणं असेल सर ते क्रॅश कोर्स, अरे क्रॅश व्हाल रे, आयुष्यात क्रॅश व्हाल, आपल्याला हे जमणार नाही. मी परत सांगतोय, मी क्लिअर सांगतोय. तुम्ही खूप लोकांकडनं हे पण ऐकलेलं असेल, शिकवतं चांगलं राव पण लय मोठ्या बॅचेस असतात त्यांच्या. आता तुम्ही विचार करा, डार्टवाली जी लोक, जे फ्लटरच्या बॅच आहेत, किती लोक तिथे बसलेले फ्लटर आत्ता शिकतात, हे नोटीस करा, यांच्या हात वर आहेत, हे फ्लटरच्या बॅच आहेत. तुम्ही मला सांगा रे, लेक्चर 3-3 तासाचे असतात, पण एक एक कन्सेप्ट ही सोन्यासारखी कन्सेप्ट आहे. नोटीस केलेलं असेल, नेक्स्ट लेवल कन्सेप्ट आहेत. म्हणजे काय, तुम्हाला अख्खं बघा, मी तुम्हाला एक सांगतोय, मी जे डार्ट शिकवलंय नाही ना आतापर्यंत, माझं चॅलेंज आहे, मी ऑन रेकॉर्ड बोलतोय, हे युट्यूबला पण जाईल. जे लोक कंपनीत पण काम करतात ना फ्लटरमध्ये, त्यांना सुद्धा तेवढं भारी डार्ट येत नसणार ह्यांच्यापेक्षा. तुम्हाला कसं काय सर, ते तर एक्सपिरियन्स असेल. अरे एक्सपिरियन्स गेला टिंबमध्ये, ठीक आहे. मी परत सांगतोय, मी ना शेवटपर्यंत सांगतोय की हा कोड एंड पर्यंत कसा जातो, हा इंटरनली डायग्राम कशी बनते. काय रे मित्रांनो, सांगितलं की नाही फ्लटरच्या बॅचला, म्हणजे डार्टमध्ये. याचाच अर्थ त्या मुलांना इमॅजिन होतं की हा कोड एंड पर्यंत इथं गेला, याच्या दरम्यानचं त्यांना सगळं माहितीये. याचाच अर्थ ह्याच्यापेक्षा भारी असलेला कोणीच माणूस नाहीये. हेच मी तुम्हाला बनवणार आहे. फक्त आहे ना एकच आहे, कन्सिस्टन्सी. म्हणजे काय, डेडिकेशन.
आता तुम्ही मला सांगा, मला 2च दिवस, तुम्ही असा विचार करत असाल मास्तर तुला सुट्टी असते की नाही? मला जेव्हा गरज आहे ना त्याच वेळेस मी सुट्टी घेतो. तुम्हाला जर असं वाटत असेल ना मास्तर तू कधीतरी फिरायला जात असेल, काहीतरी करत असेल, तुमचे जेव्हा एक्झामचा पिरियड असतो ना त्यावेळेस तो वेळ जेव्हा मला मिळतो त्यावेळेस आम्ही बाहेर फिरायला जातो. ठीक आहे, म्हणजे काय मे मध्ये सुट्ट्या असतात क्लासला, ऑफिसला म्हणजे काय, मी ऑफिसचं काम रोजच करत असतो दिवसभर. मी सकाळी 5-6 वाजल्यापासून कामच करत असतो, ते रात्री 11, 12, 1 वाजेपर्यंत कामच करत असतो. काम म्हणजे काय, पण मी ते काम म्हणून घेत नाही, मी काहीतरी शिकत असतो, काहीतरी नवीन डेव्हलप करत असतो, हे मला मजा वाटते. मी तुम्हाला काय सांगतोय, तुम्ही अशा व्यक्तीकडनं शिकताय ज्याने स्वतः काम केलेलं आहे. म्हणजे असं नको व्हायला की काहीच जमलं नसेल म्हणून शिक्षक झालाय. असं आपल्याकडे बोललं जातं की काहीच जमलं नाही तर शिक्षक बन. अरे असं कसं काय, शिक्षक आहे ना एवढ्या लोकांना ट्रेन करत असतो. आणि आपल्या इथे प्रॉब्लेम काय माहिती का, आमचे सर सांगायचे सारखे की ना आपल्या इथे ना आपली शिक्षण पद्धती आधी जी होती ना, झाडाखाली बसून शिकलं जायचं वगैरे वगैरे, ती शिक्षण पद्धती. आणि त्याच्यामध्ये गुरु एवढं नॉलेज द्यायचे ना लोकांना की आपली लोक एकदम भारी लेवलला, नेक्स्ट लेवल लोक असायचे. इंग्रज आले आणि त्यांनी काय विचार केला, जर इंडियाला मोडून काढायचं तर यांच्या शिक्षण पद्धतीवरच घाला घाला. त्यांचा लॉर्ड मेकॉले नावाचा एक माणूस आहे, म्हणजे जो गव्हर्नर होता, त्याचा आजही फरमान 1800 सालचं, 1855 साल वगैरेच आहे ना, त्याने ना एक लेटर होतं, जर इंडियावरती तुम्हाला राज्य करायचंय तर तुम्ही लॉर्ड मेकॉले आज सर्च करा, घरी गेल्यानंतर आवर्जून सर्च करा, मी खरं खरं सांगतोय. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय की जर इंडियावरती तुम्हाला जर टार्गेट करायचं, इंडियाला कॉन्कर करायचं ना, तर इंडियाची शिक्षण पद्धती आधी मोडून काढा. का माहितीये का, इंडियाची शिक्षण पद्धती जर मोडून काढली ना, ऑटोमॅटिकली इंडिया मोडून पडलेला असेल. तुम्ही नोटीस करा, त्यानंतरची आपली शिक्षण पद्धती अजूनही पूर्णपणे रुटीनवरती आलेली नाही. आपण अशा गोष्टी शिकतो ज्या अमेरिकेत 50-60 वर्षापूर्वी शिकल्या गेल्या होत्या. करतो की नाही? मग आता तुम्ही म्हणाल की सर मग आपण CCPP डेव्हलपर, म्हणूनच आहे ना काही काही कंपनी आपली लायकी दाखवतात. सिरियसली सांगतोय, खूप वाईट शब्द बोललो मी, पण खरंच सांगतोय. एनविडिया सारखी कंपनी आपल्या इथनं येतात, IITN लोकांना वगैरे डेव्हलपमेंटला घेतात, आपल्या कॉलेजेसला येतात. का, आपलं ब्रेन आणि IITचं ब्रेन काही वेगळं आहे? मग ते आपल्याला काय सांगतात माहिती का, तुला तेवढे येत नसेल तू टेस्टिंग कर. का बरं? 45 लाखाचं पॅकेज त्यांना देतात आणि आपल्याला कॉलेजला येऊन 10 लाखाचं पॅकेज देतात. का एवढी तफावत? माझं काय म्हणणं आहे, तुम्ही पण करू शकता ना कोडिंग. मग मी हेच बोलतोय, हेच प्रूफ करायचंय ना तर तुम्हाला सगळं शिकावं लागेल. सगळं म्हणजे काय, इन डिटेल. आणि मी परत सांगतोय, जे जे मोठे बहीण भाऊ, जे जे तुमचे मोठे बहीण भाऊ आहेत ना, जे माझ्याकडे शिकलेत ना, मी तुम्हाला लिहून देतो, ते तुम्हाला दुसरा क्लास रेकमेंड करणारच नाही. लिहून देतो मी, लिहून. हे माझ्याकडनं लिहून घ्या. त्याने जर एक जरी माझ्याकडे बॅच केली असेल ना, तो 100% सांगेल. कालच एक मुलगी आहे इथे बसले, कोण होतं काल, तिचा भाऊ माझ्याकडे शिकलेला आहे. बघा तो कधी शिकलाय माहितीये का, 2017-18 साली, त्याला 18-19 साली, 19 साली शिकलाय. त्या कोविडच्या जस्ट आधीच्या वर्षी तो होता माझ्याकडे. तो आज 3-3.5 वर्ष प्लस त्याला एक्सपिरियन्स आहे, म्हणजे जवळपास 4 वर्ष. तो तिला शिकवू शकतो की नाही? पण तो काय बोलला माहितीये का, सर मला उशीर झाला होता शिकायला, पण माझ्या बहिणीला नाही. ती आता फर्स्ट इयरला चालले, ती आत्ताच कोडिंग सगळं शिकेल आणि मी तुमच्याकडे पाठवलं. त्याचं वाक्य काल हेच होतं मला. याचाच मी त्याला बोललो, तू विचार केलाय का नक्की तिला पाठवण्याच्या आधी? तुला वाटतंय ना? तो बोलतो यस सर, मी उशिरा आलो होतो क्लासला, पण माझी बहीण तर आधी शिकेल. लांबचं काय, हा सोमेश कुठे गेला बघा, हा कोणाचा भाऊ आहे, याचा, हे शिवचा भाऊ आहे. हे कुठनं आले लोक? हे काय, हे एकच नाही, असे कितीतरी लोक असेल ज्यांचे मोठे बहीण भाऊ इथे क्लासला होते म्हणून ते क्लासला आलेत. तर तुम्हाला आता बघा, हे सगळं मी सांगितलं का सांगितलं परत सांगतो. काही लोकांना असं वाटेल CCPP आहे सर, CCPP एकदम छाटछूट लँग्वेज आहे. हो नाही मित्रांनो, तुम्ही जे शिकायला आलाय ना ते ऍक्च्युली ब्रह्मांड आहे. शपथ. का ब्रह्मांड आहे माहिती का? एक वेळ जावा सोपं आहे, पायथन सोपं आहे, सगळ्या गोष्टी. CCPP अवघड नाही, अवघड नाही, नीट आहे का? ते काय माहिती का, ते एवढं घट्ट बसलंय ना ऑपरेटिंग सिस्टीम सोबत की तेच सगळीकडे चालू होतं, म्हणजे आतमध्ये इंटरनल पण तेच चालू होतं. मग कंपन्या काय म्हणतात, ही अशी रिस्की लँग्वेज आहे. रिस्की म्हणजे काय, ज्याच्यामध्ये कोड करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी खूप मोठी आहे. त्यामुळे ना आम्ही एक्सपिरियन्स लोकांना C++ डेव्हलपर म्हणून घेतो. पण काही कंपन्या काय करतात माहिती का, एमडॉक्स, पबमॅटिक वगैरे, वेरिटास, अशा कंपन्या काय करतात माहिती काय, ते बोलतात काही रिस्की बिस्की काय नाही, तू फ्रेशर आहे ना, तुला CCPP येते ना, तुझा मी इंटरव्ह्यू घेतो CCPP मध्ये, तुला येत असेल ना डायरेक्ट आमच्या प्रोडक्टवरती काम करायला लाग. काही रिस्की बिस्की नाही. तुला माहिती आहे ना पॉइंटर कसा चालतो, तुला माहिती आहे ना ॲरे कसं वर्क करतं, तुला माहिती आहे ना स्ट्रक्चर कसं आहे, तुला OP येते ना, चल काम करायला लाग. रिस्की वगैरे फाटलं तर आम्ही बघून घेऊ कोड. म्हणून तुम्ही नोटीस करा ना, या जास्त कंपन्या आहेत पण त्या कंपन्यांचे एकदा पॅकेज नोटीस करा. पबमॅटिक C वरती इंटरव्ह्यू घेणार आहे, 14 लाखाचं पॅकेज आहे. वेरिटास CCPP वर इंटरव्ह्यू घेते, 10.5 लाखाचं पॅकेज आहे. तुम्ही काय बोलताय? तुमचं म्हणणं काय, पण सर माझी लायकीच 2.5 लाखाची असेल तर ही मेंटॅलिटी सोडून द्या ना.
थोडा मोठा विचार करा. का नाही मोठा विचार करू शकत? जा ना पलीकडे, असा विचार करा की हा मी करेन, मी घेईन हे पॅकेज. मग आता तुमच्या डोक्यात येईल, आता काही लोक मला बोलतील मास्तर सी मला कंप्लीट येते, हे मला कळणार कसं? चला मग स्टार्ट करूया लेक्चरला. इथून पुढचं लेक्चर नीट ऐकायचं. कधी येईल सी तुम्हाला आहे ना कंप्लीट, जेव्हा मी तुम्हाला ही फाईल दाखवतोय. ही फाईल उघडून दाखवलेला त्याचा कोड बघा. 970 973 लाईन म्हणजे 1000 लाईन पकडा, जवळपास तेवढा कोड आहे. हॅश इन्क्लूड stdio.h. त्याच्या आतला कोडची लाईन अँड लाईन तुम्हाला जर वाटलं ना ही प्रत्येक शब्द मला कळतोय, याचा अर्थ तुम्हाला सगळं सी लँग्वेज येते. चला दाखवतो. काही लोक बोलतील एकदम छाटछूट असेल. ठीक आहे, चला मग कालच्या लेक्चरपासून सुरुवात करूया, कारण की हे लेक्चर युट्यूबला जाणार आहे. कालचं लेक्चर नाही, कारण कालच्या लेक्चरमध्ये इंट्रोडक्शन होतं फक्त. आज जे लोक आले तुमचं काहीच बुडलेलं नाहीये. ठीक आहे, आजपासून लेक्चर सुरू होते. फक्त पुढच्या वीकला डायरेक्ट पहिला टॉपिक असणार आहे डेटा टाईपचा. ठीक आहे, पुढच्या वीकला. आता मला सांगा सेकंड इयरची किती लोक आहेत याच्यामध्ये? हात वर करा, ताट हात वर करा एकदम. हे सेकंड इयरची. थर्ड इयरची किती लोक आहेत? थर्ड इयर, लास्ट इयर और इतर लोक. ठीक आहे, हा. आता याच्यातले ना मी तुम्हाला एक विचारतो, थर्ड इयर आणि लास्ट इयर मधले नवीन लोक आहेत, म्हणजे पहिल्यांदाच मला बघतात किंवा पहिलीच बॅच आहे, असे किती लोक आहेत थर्ड इयर लास्ट इयर मधल्यांना विचारतो? थर्ड इयर लास्ट इयर मध्ये. ठीक आहे, हा. आता ऐका, नेक्स्ट वीकला तुमच्या इनसेम चालू होत आहेत ना 1 तारखेपासून. ठीक आहे, तर आता तुम्हाला असं होईल की आमचा तो टॉपिक बुडू शकतो डेटा टाईपचा, तर काळजी करू नका. हे सगळे लेक्चर ओपन असतात माहिती आहे ना. तर डेटा टाईपच्या जे लेक्चरला मी शिकवलंय ते तुम्हाला तुमच्या एक्झाम नंतर बघायचंय, कारण एक्झाम नंतर बघा ना डायरेक्ट गणपतीची सुट्टी आहे 7-8 तारखेला. पुन्हा यावेळेस याच्यातली जी बरीचशी लोक असतात सेकंड इयरचे आहेत, मेंटॅलिटी वेगळी असते. आमच्या दुसऱ्या बॅचेस लगेच चालू होतात, म्हणजे 7 तारखेला गणपती बसतात, 8ला संडे, 9 तारखेला आमचे क्लासेस चालू होतात. पण ते कोणासाठी? थोडं ज्यांना आता कळलंय की प्रोग्रामिंग महत्वाचं आहे त्यांना. तुम्हाला अजून ते कळलेलं नसणार. त्यामुळे जर मी 5-6 तारखेच्या संडेला म्हणजे गणपतीला सुट्टी देऊन त्याच्या पुढच्या वीकला क्लास सुरू केला तर याच्यातले बरेचसे लोक ऍब्सेंट राहणार, आणि ऍब्सेंट राहिले की तेव्हाच नेमके महत्वाचे टॉपिक आहेत. कुठले? फॉर लूप, वाईल लूप. त्यापेक्षा मी काय विचार करतोय, तो वीक पण बंद असेल तुमच्यासाठी. तुम्ही काय करा, फक्त हे जे 2 लेक्चर असतील ना डेटा टाईप आणि पुढचा ते ऑपरेटर्स ऐकले, लेस दॅन, ग्रेटर दॅन, ऍडिशन, सबट्रॅक्शन, कळलंय ना? ऑपरेटर ऐकले ना? हे 2 टॉपिक मी सेकंड इयर वाल्यांना शिकवतो नेक्स्ट वीकेंडला. ठीक आहे, ते तुम्ही फक्त 2 वीकच्या आधी बघा. त्याच्या पुढचं लेक्चर पण ओपनच आहे. म्हणजे काय, त्याच्या पुढचं लेक्चर जे आहे ना ते ओपन आहे. पण तुम्हाला माहिती आहे का ते लेक्चर महत्वाचं आहे, फॉर, वाईल वगैरे. आणि त्याच लेक्चरला ॲरे नावाचा टॉपिक चालू होतोय. आणि मी परत सांगतोय, म्हणजेच त्या टॉपिक पासून पॉइंटर नावाची कन्सेप्ट सुरू झाली. आणि सी आणि सीपीपी तुम्हाला कोणी एका शब्दात एक्सप्लेन करायला सांगितलं ना, फक्त बोलायचं एक्सप्लेन, बाकी काहीच नाही करायचं. सी सीपीपी काय आहे एका शब्दात सांग, एका शब्दात एवढंच बोलायचं, पॉइंटर. मी काय बोललो वाक्य? सी सीपीपी काय? मी तुम्हाला ह्याचा प्रूफ रोज देईन, रोज. पॉइंटर तुम्ही शिकलात ना तिथून पुढे, रादर लांबचं कशाला. जावा कोणी शिकलंय माझ्याकडे? जावाच्या बॅच मधले कोणी आहे का? सांगा रे. जावा मध्ये दिसायला पॉइंटर नाहीये समोर, पण जे आत जाते, स्टोअर करते, ते सगळं काय आहे? सगळं पॉइंटर आहे. पायथन काय? इंटरनली जे व्हर्च्युअल मशीनला जातं पॉइंटर आहे. डार्ट काय? सगळे ऍड्रेस पॉइंटर आहे. म्हणजे हे दोघच आहेत का सर? हे दोघच बादशाह आहेत? यस, बादशाह आहेत. म्हणून मला राग येतो की कुठला शिक्षक बोलतो ना सीसीपीपी आउटडेटेड आहे, म्हणून मी म्हणतो तुम्ही तुमच्या आई वडिलांना आउटडेटेड म्हणाल का? आपल्या आई वडिलांना आउटडेटेड म्हणू का आपण? नाही ना. याचाच अर्थ काय? या लँग्वेजेस अशा आहेत ना, याच्यावर माझं काय म्हणणं आहे, खरंच आउटडेटेड असेल आपण मान्य करूया. मग काशी करायला आत्ता फ्लटर 2018 साली लेटेस्ट आलेली लँग्वेज तीच आहे, बरोबर की नाही? कशाला त्यांनी त्यांच्या व्हर्च्युअल मशीनमध्ये सीसीपीपीचा वापर केलाय? माझं काय म्हणणं आहे, आउटडेटेड होती ना, मग ह्याला काढून जावामध्ये व्हर्च्युअल मशीन लिहायला पाहिजे होतं. पण त्यांना माहिती आहे ना याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाहीये, म्हणून सीसीपीपी आज पण तेवढ्याच लेवलला चालतं. पण तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही ऑन पेपर सर्च करा, जे 100 लोक आहेत, एक्झाम्पल सहित सांगतो, 100 लोक आहेत, तर त्यातले फक्त 3 ते 4 लोक सीसीपीपी वर काम करतात. 100 लोक म्हणजे फक्त ओव्हरऑल जेवढे डेव्हलपर आहेत ना त्यातले 4% लोक सीसीपीपी मध्ये डेव्हलपमेंट करतात. 4%. मग तुम्ही म्हणाल थांब 1 मिनिट, मग जॉब मला नाही लागणार का? मी परत एकदा सांगतोय, सीसीपीपी ही जॉब साठीची लँग्वेज नसली तर माझा प्रश्न काय, हे पबमॅटिक सीसीपीपी मध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू का घेत असेल? व्हेरिटास सीसीपीपीचा इंटरव्ह्यू का घेते? क्विकहिल सीसीपीपी मध्ये इंटरव्ह्यू का घेते? तुमच्या लक्षात येते का? याचाच अर्थ या सगळ्या कंपन्या, याच नाही, एवढंच नाही, बाकी पण कंपन्या, पीटीसी 8.5 लाखाचं पॅकेज आहे पीटीसीचं. पीटीसी
का घेत असेल CCPP वर इंटरव्ह्यू? याचाच अर्थ एक डोक्यात ठेवा, ह्या कंपन्या CCPP विचारतात म्हणजे त्यांना माहिती आहे CCPPचं महत्व तेवढंच आहे, त्यामुळे फ्रेशरला CCPP यायला पाहिजे. युनिव्हर्सिटीने काशी का केली होती मला माहित नाही, त्यांच्या डोक्यात होतं मागे CCPP सिलेबसमधनं काढायचं. राधा त्यांनी ट्राय पण केलाय तो, पायथन ऍड करायचं, फक्त पायथन असलं पाहिजे, CCPP काढून टाकू. CCPP वर काम लोकांना भेटत नाही, पण जेव्हा कंपन्या येतात ना तेव्हा ते CCPPच विचारतात. मग आता परत प्रॉब्लेम होतो बऱ्याचशा कंपन्यांचा, म्हणून म्हणतोय चला आता लक्ष द्या. हा पहिला कोड आहे ना, तर ह्याच्यामध्ये VIM काय आहे, प्रोग्राम 1 काय आहे हे मी तुम्हाला सगळं शिकवेन, पण आजच्या लेक्चरला कन्सेप्टच चालू करूया डायरेक्टली. काय कन्सेप्ट असतात लिहू नका काहीच, फक्त लक्ष द्या. बरं, सीचं फाईलचं एक्सटेन्शन काय असतं? सी मध्ये कोड लिहितो तर .c असतं, CPP असतं तर .cpp असतं, जावा असतं तर इथे काय असतं .java असतं, डार्ट असतं तर .dart असतं. कळतंय का? C# असतं तर C# नाही ऐकलंच नाही, ऐकलंय ना? मग सांगा तुम्ही. म्हणा नाही सर कोड नाही. बरं चला, जावा स्क्रिप्ट असतं तर JS असतं, HTML असते तर .html, CSS असते तर .css फाईल एक्सटेन्शन असतं. कळतंय ना? म्हणजे ज्या टाईपची लँग्वेज आहे, थोडक्यात एवढं विचार करूया का, पायथन असते तर .py असतं, बरोबर की नाही? ज्या टाईपची लँग्वेज आहे त्या टाईपचं त्या फाईलचं एक्सटेन्शन असतं. आता आपण काय शिकतोय? सी. ठीक आहे, नोटीस करा. मग आता चला येऊया सगळ्यांनी पिक्चरमध्ये. मला सांगा वॉइड मेन, नीट लक्ष द्या. जे काल लेक्चरला होते त्यांनी आन्सर नाही द्यायचे, जे आजच आलेत त्यांनी आन्सर द्यायचंय. हॅलो कोर टू वेब. चला, इथे काहीतरी मिसिंग आहे असं दिसतंय का? किती लोकांना दिसतंय या कोडमध्ये काहीतरी मिसिंग आहे? चला हात वर करा ताट. सीच्या कोडमध्ये काहीतरी मिसिंग आहे ना? चला हात वर करा ताट, एकदम हात वर करा. अभिमान पाहिजे, आपल्याला माहिती आहे काय मिसिंग आहे हे बघतोय आपण. चला सांगा, एक साथ बोला, काय मिसिंग आहे? हॅश इन्क्लूड str.s. जे काल लेक्चरला होते त्यांना माहिती आहे त्याची गरजच नाहीये. काय लोक असं कसं चायला एवढे दिवस मी कोड करतोय सी मध्ये, हॅश इन्क्लूड शिवाय कोडच होत नाही. मी म्हणतोय बघा, ऐका, एरर येत नाही, एरर आली म्हणजे ती गरजेची आहे, पण एरर येतोय का? नाही, वॉर्निंग येते. बघा ना, CCPP मध्ये कंपायलर, आपला सीचा कंपायलरचं नाव CC आहे. ठीक आहे, हे कंपायलर काय असतं जे आजच्या लेक्चरला तुम्हाला कळेलच, पुढच्या लेक्चरला पण काही गोष्टी कळतील याच्यातल्या, पण आज लक्ष द्या. ठीक आहे, नोटीस करा, प्रोग्राम 1.c. ठीक आहे, एंटर करतो. वॉर्निंग आले, एरर कुठे? एरर कशाला म्हणतात? मी जे काल सांगितलं, इथे जर मी सेमिकोलन ठेवला असता हा सेमिकोलन ठेवला असता, एरर आहे. बघा ना, रन करून दाखवतो. एरर दिसला शब्द एरर. अजून एक एरर दाखवतो. ठीक आहे, जोपर्यंत एरर येत नाही तोपर्यंत आपण सुधरत नाही. आपल्या घरचे किती वॉर्निंग देतात आपल्याला, आपण बोलतो ही पहिली वॉर्निंग आहे की लास्ट, याच्यावर डिपेंड करतं. पप्पा पहिली वॉर्निंगच लास्ट वॉर्निंग असते, पप्पांमध्ये डायरेक्ट एररच येतो. बघा ना, एखादी चूक करा आणि वडिलांसमोर जा, सापडू द्या बरं तुम्ही काहीतरी कामं करताना कुठेतरी, म्हणजे कळतंय ना मला काय बोलायचंय. हा, पप्पा वॉर्निंग नाही देत, एरर येतो. एरर म्हणजे बाबा पण असा कंपायलर आहे ना की जो वॉर्निंग कधीच देत नाही, डायरेक्ट बोलतो इकडे माझा हात आणि तुझा अंग ठपाठप एकदम चालू, डायरेक्ट एरर. पण आई असते ना, आई काय म्हणते, बाळा हे चुकीचं आहे, वाईट मित्रांच्या संगतीमध्ये राहू नकोस रे. मग आपल्याला लक्षात येतं, आपण आईला बोलतो, आई गंगाधरी शक्तिमान आहे, ते वाईट मित्र दुसरे नाही आहेत, मीच आहे, माझ्याच संगतीत ती लोक आहेत. पण आपल्या आईसाठी पोरगा किती पण वाईट असो का, तो काही पण विकू द्या, कळते ना, तरी आईसाठी आपलं बाळ ते सोज्वळच असतं. आपली आई बोलते की बाळा हे बघ हे आत्ता नको करू, मग आईला कळतं की ठीक आहे सुधारला असेल, आई ट्रॅक करते. आईला पुढच्या वेळेस पण कळतं की हा अजून ही गोष्ट सोडलेली नाही. आई बोलते बाळा मी तुला वॉर्निंग देते बरं का, नाहीतर मी बाबांना सांगेन, मग डायरेक्ट एररच येईल. म्हणजे याचाच अर्थ आहे ना, कधी कधी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ना फक्त वॉर्निंग देते. ठीक आहे, वॉर्निंग देते म्हणजे काय, ती फक्त बोलते की ही गोष्ट ना तू सुधरून घे, अदरवाईज हीच गोष्ट एरर मध्ये कधी कन्वर्ट होईल याची गॅरंटी नाहीये, आणि एरर आला तर आपला कोड पुढे चालेल का रे? नाही चालणार. आता नोटीस करा बरं, मी इथे कर्ली ब्रेस ओपन करायचा विसरलोय असं समजूया, इथे सेमिकोलन व्यवस्थित दिलाय पण कर्ली ब्रेस दिला नाही, तर कर्ली ब्रेस नाही दिला म्हणजे याचा तर माझा सिंटॅक्स चुकीचा आहे, आणि सिंटॅक्स चुकीचा आहे तर याला वॉर्निंग नाही दिली जात, कारण ही वॉर्निंग माफ करण्यासारखी नाहीये, क्षमस्व नसावं इथं. ठीक आहे, बघा एरर तो काय सांगतोय बघा. आता एक ठिकाणी चुकलंय ना,
तर कर्ली ब्रेस चुकला म्हणून कर्ली ब्रेसला तर एरर आहे, कारण बघा ना हा ब्रॅकेट क्लोज झालाय, याचा ओपन ब्रॅकेट कुठे असं विचारतोय आणि बघा ना तो कर्ली ब्रेस लिहिलाच नाही ओपनवाला, म्हणून तिथं काऊन चिकटला प्रिंटेफ. मग तो काय बोलतो माहिती का, मेनच्या इथे आहे ना प्रिंटेफ कसा काय आला बघा ना, ती तो बोलतो एक्सपेक्टेड डिक्लेरेशन स्पेसिफायर बिफोर प्रिंटेफ. म्हणजे काय स्पेसिफायर म्हणजे तुला तिथे नीट व्यवस्थित कोड लिहिला पाहिजे, सिंटॅक्स व्यवस्थित केला पाहिजे. मग मी इथे आलो, नोटीस करा मी काय केलं, याला म्हटलं की कर्ली ब्रेस देतो. आता मला सांगा हा सिंटॅक्टिकल एरर होता, हे सगळं सांगणार आहे बरं का, कुठल्या टाईपचे एरर असतात काय असतात सगळं शून्यातनं शिकणार आहात, फक्त लेक्चर नीट करा. मला सांगा आता इथे हॅश इन्क्लूड stdio.h राहिले, पण याची काही गरजच नाहीये. हा काय म्हणतो मला की मी तुला वॉर्निंग देईल, वाचा वॉर्निंग काय. तो मला म्हणतो बघा इम्प्लिसिट डिक्लेरेशन ऑफ फंक्शन प्रिंटेफ. इम्प्लिसिटचा अर्थ तो म्हणतो ऑटोमॅटिकली मी तुझं डिक्लेरेशन देतोय. प्रिंटेफ नावाचं फंक्शन हे लायब्ररीचं आहे. आता लायब्ररी फंक्शन आणि युजर डिफाईन फंक्शन असे दोन टाईपचे फंक्शन असतात. आपण या पुढच्या लेक्चरपासून म्हणजे या लेक्चरमधनं आपल्याला कळत जातील गोष्टी काय असतात. तो काय म्हणतोय प्रिंटेफ नावाचं फंक्शन तू दुसऱ्याकडनं आणतोय, मग तू ज्याच्याकडनं आणतोय ना त्याला वरती मेन्शन कर ना, म्हणून तो मला म्हणतोय तू इन्क्लूड कर कोणाला, हॅश इन्क्लूड stdio.h, अदरवाईज मी तुला वॉर्निंग देईल. मग मी त्याला बोललो नाही करत जा. तो म्हणला मी तुला वॉर्निंग दिले, पण नोटीस करा आन्सर आलं ना हॅलो कोड टू वेब. आता बघा ते दिसताना असं दिसतं, इथे आपण जर स्लॅशन दिला, नोटीस करा इथे काय देऊया स्लॅशन. स्लॅशन काय करतो रे, नवीन लाईनला घेऊन जातो, नेक्स्ट लाईन, ठीक आहे स्लॅशन. मग आता बघा कोड किती छान दिसेल आउटपुट. आता आपलं कंपाईल केला, कंपायलरला वॉर्निंग आली, वॉर्निंग आल्यानंतर हॅलो कोड टू वेब. पण आता काही लोक काय म्हणतील माहिती आहे का, नीट आहे का, जे सेकंड इयरची लोक आहेत त्यांच्या डोक्यात काय, पण सर आम्ही जर कॉलेजमध्ये हा कोड केला आणि आमच्या मॅडम शेजारीच उभ्या असतील आणि त्या आम्हाला म्हणतील की अय ती हॅश इन्क्लूड नाही लिहिली तर तुला वॉर्निंग येते ना, मग तुझा कोड चुकीचा आहे ना, तर तुम्हाला माहिती आहे का त्या मॅडमला तुम्ही फसवू शकता. म्हणजे इथं वॉर्निंग येणार पण ती याच्यावर नाही दिसणार, स्क्रीनवर दाखवू तुम्हाला. बघा मला सांगा cc-w program1.c मगाचपासून वॉर्निंग दिसत होती. वॉल -w स्टँड्स फॉर वॉल. तो काय म्हणतो माहिती आहे का तुमच्या वॉर्निंग इथं दाखवतच नाही. आता मला सांगा ह्या कोडमध्ये वॉर्निंग होती की नाही, पण मी जर असा कंपाईल केला वॉर्निंग पण नाही दिसत आहे, समोरचा मला बोलू शकतो का तुझा कोड चुकीचा आहे. काही लोक काय म्हणतील पण वॉर्निंग येते ना, त्याला बोलायचं कुठे दिसते का, नाही दिसत आहे. याचाच आता -w तो काय म्हणतो वॉल लाव. वॉल वॉल म्हणजे काय, त्याला ना बंद कर, ती नाही दिसलं पाहिजे, ठीक आहे. हे कळतंय ना, सगळ्यांना समजतं ना. बघा ना किती सोपं चाललंय. मग तुम्ही म्हणाल बघा मग आता काही लोक बोलतील सर तुम्ही चुकीचं शिकवताय ना, हे असं नाही शिकवायला पाहिजे. एक्झॅक्टली हीच गोष्ट मला तुम्हाला सांगायची. जर मला माहिती नाही तर वॉर्निंग येऊ शकते, तर ही येऊ नये यासाठी काय करायचं हे पण मीच शिकवणार आहे तुम्हाला. रादर नीट ऐका, सी मध्ये आपल्याला भरपूर वॉर्निंग स्वतःहून आणायच्यात आणि तर नाही येण्यासाठी काय करायला पाहिजे ह्या कन्सेप्ट पण समजून घ्यायच्यात. म्हणजे तुमच्या मित्राने लांब कुठेतरी असेल आणि फोनवरनं सांगितलं ना, अरे ऐक ना मला ह्या टाईपची वॉर्निंग येते रे सीचा कोड करताना, तुम्हाला त्याला असं नाही बोलावं लागणार कोड पाठव, तुम्ही डायरेक्ट त्याला फोनवर सांगणार अशी वॉर्निंग त्याच वेळ येते ज्यावेळेस तो असं असं काहीतरी कांड केलेला असेल कोडमध्ये. तो मित्र लगेच असं तुमच्या मागे चक्र फिरताना त्याला दिसेल, होय 7-8 हात आहे त्याला, लय खतर. पण हे खतरनाक बनण्यासाठी कोड करावा लागतो, ठीक आहे. असं नाहीये की हे बघा आता हे किती सोपं आहे. काही लोक आता ना डार्ट वगैरे फ्लटर जे माझ्याकडे भारी म्हणजे फ्रेमवर्क वाले लँग्वेज शिकतात, तुम्ही नोटीस केलं का तिथं आपण केवढं प्रोफेशनल आहोत, पण इथं खरंच सगळी लहान मुलं आहेत रे. इथं आपल्याला असंच शिकवावं लागेल, ठीक आहे. तर तुम्ही लोक बोला तू असं शिकवणार आहे म्हणजे मी असं शिकणार आहे, म्हणजे थांबा मी तुम्हाला बोलतोय ना, मी तुम्हाला चान्स दिलाय, तुम्ही डायरेक्ट आहे ना त्या लेक्चरला या. कुठल्या मी तुम्हाला सांगितलंय की जेव्हा गणपती सुट्टीनंतर जेव्हा लेक्चर असेल ना तेव्हा या. जे लोक ज्यांना वाटते मी सी केलेलं आहे तेव्हा या. ते लेक्चर नाही ना तुम्हाला घेऊन फिरवला लेक्चरने अख्खा, कोणाकडे पण शिकाशी, कोणाकडे तुम्ही कुठून पण सी शिकलेला असाल काही पण, मी तुम्हाला प्रूफ करू शकतो तुम्हाला येत नाहीये सी, कारण की ॲरे पॉइंटर हे एवढ्या डेप्थ मध्ये आहेत ना गोष्टी नेक्स्ट लेवल. पण ही लोक हळूहळू हळूहळू कासवाच्या गतीने सेकंड इयर वालेच शेवटपर्यंत जर थांबले नीट तर हे लास्ट इयर आणि थर्ड इयर वाले लोक जे मधून मधून येत आहेत त्यांना बीट करून गेलेले असेल. आणि काही दिवसांनी तुम्हाला असं दिसेल सेकंड इयर वाला लास्ट इयरच्या पोराला कोड समजवतो, थांब दादा मी तुला सांगतो इथं ना काय प्रॉब्लेम आहे. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, तो आदित्य आंधळे तो फर्स्ट इयरला आलेला, त्याचा भाऊ माझ्याकडे त्या नितीन आंधळे नाही तर काहीतरी नाव होतं त्याच्या भाव, तो आता कॅनडाला आहे, तो माझ्याकडे आधीच शिकलेला. तर तो काय बोलला मला उशीर झाला, मी माझ्या भावाला फर्स्ट इयरला क्लास लावतो. तो एसकेएनचा आहे आदित्य आंधळे, कोणीतरी रेफरन्सने आलेलं पण असेल त्याच्या.
तर आहे ना तो तेव्हापासून आहे. तुम्हाला माहिती आहे का, तो माझ्याकडे सगळ्या बॅचेस शिकलाय. तो आज अशा लेवलला पोहोचलाय ना, तो स्वतः फ्रीलान्सिंग करतो. तो त्याला बघा ना, कालच त्याने मला मेसेज केलाय की सर फ्रीलान्सिंगचा फ्लटरचा प्रोजेक्ट आलाय, वास्ट प्रोजेक्ट आहे. तो माणूस म्हणतो की तू एकटा नाही करू शकत आहे, सो तुझे सिनियर्स पण घे. तर तो बोलला की आपण सर आपल्या क्लासमध्ये एवढे फ्लटर शिकलेले मागच्या बॅचचे लोक आहेत, सो सर आपण 3-4 लोक घेऊन आपण हा प्रोजेक्ट करूया का. आणि तुम्हाला माहिती आहे का, ऍक्च्युली तो प्रोजेक्ट वास्ट आहे, तो एक माणूस नाही करू शकत. आता फ्रीलान्सिंग म्हणजे 4-5 लाखापेक्षा जास्तचा प्रोजेक्ट आहे, तो मोठा प्रोजेक्ट आहे. तुम्ही इमॅजिन करा, तो कॉलेज लेवलचा स्टुडंट आहे, आता तो लास्ट इयरला गेलाय. तुम्ही इमॅजिन करा तो प्रोजेक्ट करू शकतो. मग हे कसं शक्य झालं. तो लास्ट इयरला क्लासला आला असता तर त्याचं फाईट कशामध्ये असते माहिती का, वाव वॉर्निंग येते, वाव एरर आहे राव, वाव 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 वाव. ते तुम्हाला जे सांगतात ना, आत्ता शिकू नको, फर्स्ट इयरला आहे, सेकंड इयरला आहे, ते टिंब लोक आहेत. मी खरं सांगतोय, त्यांना ना लात मारा, त्यांना असं उलटा करा आणि लात मारा त्यांच्या. का माहितीये का, ते तुम्हाला चुकीचं गाईड करतात. ठीक आहे, आता ए मित्रा तू लक्ष दे, ठीक आहे, तुला कळलं पाहिजे हे सगळं, पण तू नाही, मागचा तो छोटा, ठीक आहे. ऐक, आत्ता असं वाटेल की काहीच कळत नाहीये, पण पहिल्या लेक्चरपासून मी आज जे सांगेल ना पुढे पुढे की प्रोग्राम का लिहायचा वगैरे सगळं, नाही कळलं तर हात वर करून घे. ठीक आहे, लगेच बोल की मला नाही कळलंय सर, मी तुला परत सांगेन. ठीक आहे, पण हे सगळ्यांसाठीच आहे. तुम्हाला नाही कळलं तुम्ही हात वर करा, मी तुम्हाला परत परत सांगेन. पण अज्ञानी जाऊ नका इथनं बाहेर की हा का असा होतो हे माहितच नाही, असं जाऊ नका घरी. ठीक आहे, चलो आता नोटीस करा, इकडे आलो. चला, वॉर्निंग दिसायला पाहिजे म्हणून मी आहे ना ते -W नाही लिहिते, पण तुम्हाला एक ट्रिक तर कळली ना. हे वॉर्निंग येते, काय केलं मी मगाशी सांगा, वॉर्निंग गायब करायला -W. म्हणजे जे वॉर्निंग असते ना, वॉर्न म्हणजे वॉर्निंग, तो काय बोलतो -W ने, त्या हाईड कर म्हणजे काय, त्या दिसतच नाही. पण आता नोटीस करा, चला मला ना वॉर्निंग नाही यायला पाहिजे, मी काय करायला पाहिजे सगळ्यांनी बोलायचं. चला, काल होते लेक्चरला त्यांचं नाही म्हणत आहे जे, चला नवीन लोकांनी बोला काय करायला पाहिजे. इथे #include stdio.h लिहायला पाहिजे की नाही. मग चला आता कंपाईल करूया कोडला, -W न लिहिता कंपाईल करूया. बघा वॉर्निंग आली का, नाही आली. आन्सर पण छान दिसायला लागले मला. हे मी काय करतोय ना ./a.out हे पण तुम्हाला सांगणार आहे बरं का, मी असंच नाही शिकवणार आहे सगळ्या गोष्टी. ठीक आहे, बघा आन्सर आलं की नाही. मग काही लोक बोलतील सर याचाच अर्थ सर ही फाईल इन्क्लूड करावी लागते ना. मी परत बोलतोय, ही फाईल इन्क्लूड करावी लागत नाही, तर याच्या ऐवजी प्रिंटेफ साठीचा जो डिक्लेरेशन आहे ते आपण डिक्लेअर करू शकतो. म्हणजे तुम्ही नोटीस करा, मी तुम्हाला इथे वॉर्निंग दाखवतो, वॉर्निंग नीट वाचा. ही वॉर्निंग आहे ना, इथे वाचा. हा वॉर्निंग काय बोलतो बघा, इनकम्पॅटिबल इम्प्लिसिट डिक्लेरेशन ऑफ बिल्ट इन फंक्शन. बिल्ट इन म्हणजे काय, ऑलरेडी सी प्रोग्रामिंगचं जे फंक्शन आहे प्रिंटेफ. प्रिंटेफ काय करतं तर स्क्रीनवरती काहीतरी प्रिंट करून देतं, बरोबर की नाही, स्क्रीनवरती काहीतरी प्रिंट करून देतं प्रिंटेफ. ते बिल्ट इन म्हणजे आपण लिहिलंय का, नाही, सी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये ते आधीपासूनच फंक्शन आहे. म्हणजे एक्झाम्पल सहित सांगतो तुम्हाला, तुम्ही मला सांगा रे, सगळ्यांनी लक्ष द्या. आपल्या घरामध्ये जे जेवण वगैरे बनवलं जातं, तर आहे ना ते जेवण आहे ना बिल्ट इन फंक्शन आणि युजर डिफाईन फंक्शन मिळून बनवलं जातं. म्हणजे एक्झाम्पल सहित सांगतो, तुमची आई तुम्हाला नेहमी विचारताना ऐकलं असेल तुम्ही, आज जेवायला काय खायचंय तुला. आणि आईला पडलेला हा मोठा प्रश्न पण असतो, का माहितीये का, आई प्रेमाने जेवण पण बनवते, पण आपण नाक मुरडतो, काय गाई ही भाजी केलीस आज. मग आई काय बोलते, तू सांगत जा. तुमची आई नाही बोलत वाटतं असं, म्हणजे तुमची आई म्हणजे ऍक्च्युअल वाले आई बोलतोय मी, असं नाही की शिवाय नाही घालत तुम्हाला. ऐका, मला सांगा, मेसला जेवत असाल तर मेसला काय ऑप्शन असतो, मेसवाले काकू आपल्याला बोलतात, बाळा मग आज काय खाणार अनिकेत. नाही ना, असं हा असं नाही. हा ठीक आहे, लक्ष द्या. मग तुम्ही मला सांगा बरं, मेसवाला काकू आपल्याला फोन करून विचारतात का, आई आपल्याला विचारते, आई विचारते बाळा तू आज काय खाणार आहे. मग तुम्ही नोटीस केलं का, तुम्ही लक्ष द्या. आज समजा आईला आपण बोललो की आई काम मस्त कर, मस्त भाजी कर, असं कढई पनीर वगैरे असलं काहीतरी कर, असं एक्झाम्पल्स आहेत सांगतो. ठीक आहे, मग आई मला सांगा बरं, आई तुम्हाला दिसते का अशी कांदा वगैरे बारीक करते, मसाले बनवायला स्टार्ट करते. आज आई काय बोलली, मी एक काम करते, ते बाहेर डंकावाला असतो माहिती ना मसाला कुटण्याची मशीन, आई बोलते मी शून्यातनं सुरू करते, सो तुला 2 दिवसांनी ही भाजी मिळेल. आई असं करते का, आई अर्ध्या तासात भाजी रेडी करून देते आपल्याला. याचाच अर्थ आहे ना, आईने काही गोष्टी आधीच बनवून ठेवल्यात. तुमच्याकडे एक ती बरणी दिसलेली असेल मोठी मसाल्यांची, त्याच्यातनं जे रोजच्या वापरण्याची बरणी असते ना त्याच्यात मसाला काढला जातो. आणि आई काय करते माहिती का, जी भाजी आत्ता लागणार आहे बनवायची आहे, समजा आपण पनीर वगैरे ह्याची भाजी काहीतरी बनतोय, तर आईने काय केलं, पनीर फ्रेश घेऊन आली. नीट नोटीस करा, फ्रेश घेऊन आली, बाहेरून घेऊन आली. आई काय म्हणली, मी आता तुला भाजी बनवून देते. किंवा आपण मेथीची भाजी किंवा नॉर्मल भाजीचा पण विचार करा, त्याच्या सगळ्यांमध्ये मसाले जाणार आहेत, पण आई ते मसाले रन टाइमला नाही बनवत. आईने ते मसाले आधीच उन्हाळ्यामध्ये बनवून ठेवलेले असतात, एका मोठ्या बरणीमध्ये काढून ठेवलेले असतात.
आणि बघा ना, जेव्हा आई भाजी बनवते ना तेव्हा त्याच मसाल्यांमधले मसाले टाकते आणि लेटेस्ट आणलेल्या भाज्या त्याच्यामध्ये टाकते आणि आपली भाजी तयार होते. तुम्हाला नाही लक्षात येते का? हे रिअल टाइम एक्झाम्पल आहे. आपल्या आईने बनवलेली भाजी हे मिक्सचर आहे. लेटेस्ट म्हणजे युजर डिफाईन काहीतरी गोष्टी आईने केलेल्या आहेत त्याचं, आणि प्री डिफाईन म्हणजे ऑलरेडी जे मसाले बनवून ठेवले होते त्याचं. पण ते मसाले बनवायला आईला कधी ना कधी वेळ द्यावाच लागला होता. सेम सांगतोय. हे प्रिंटेप जावा सी काय बोलते आपल्याला की बघ, तुझ्याकडे ना दोन गोष्टी आहेत. एक तू लिहिलेलं फंक्शन आहे वॉइड मेन, म्हणजे हे तू लिहितोय, पण तुझे गोष्ट जर पहिल्यापासून लिहायला लागला प्रिंटेप पासून तर तुला खूप दिवस लागतील रे एकच कोड लिहायला, हॅलो वर्ल्ड लिहायला. त्याऐवजी तू एक काम कर, मी काही फंक्शन्स बनवून ठेवलेत, तू त्याचा वापर कर, त्याच्यामध्ये फक्त तुझा डेटा ऍड कर, तुझं काम सोपं होईल. म्हणजे प्रिंटेफ हे फंक्शन कोणीतरी आपल्यासाठी आधी लिहून ठेवलंय, आणि अशाच गोष्टींना ज्या आधी लिहून ठेवलेले फंक्शन्स असतात त्यांनाच लायब्ररी फंक्शन्स और प्री डिफाईन्ड फंक्शन्स असं म्हणतात. काय म्हणतात त्यांना? प्री डिफाईन्ड फंक्शन. मग मला सांगा प्रिंटेफ काय झालं? प्री डिफाईन्ड. पण समजा मी एक्झाम्पल सांगतो बरं का, समजलं नाही तरी चालेल, पण मी इथे ना स्वतः एक फंक्शन लिहिलं बघा, ह्याला मी बॉडी लिहितोय की नाही. मग आता तुम्ही नोटीस करा, मी इथे नाही याच्या आतमध्ये परत एक प्रिंटेफ वापरला, इन फन फंक्शन. आता नोटीस करा बरं, या फंक्शनची बॉडी मी लिहिले, म्हणजे हे फंक्शन युजर डिफाईन्ड आहे, म्हणजे हे मी लिहिलं. मग आता तुम्ही मला सांगा, युजर डिफाईन्ड फंक्शन आणि हे प्री डिफाईन्ड फंक्शन आहे प्रिंटेफ. मी बघा बरं दोघांच्या कॉम्बिनेशननी कोड लिहितोय, म्हणजे आपले सगळे कोड, आपण लिहिलेले कोड प्लस बोला लायब्ररीने म्हणजे प्री डिफाईन्ड फंक्शनचे कोड यांचं मिळून आपला काय बनतो? एक प्रोग्राम बनत असतो. कळलंय का? माहितीये का? जर आपण आता नोटीस करा, मी तुम्हाला परत एक एक्झाम्पल सांगतो, नोटीस करा, सगळ्यांनी ऐका. तुम्ही कार ऐकल्या असतील ना सगळ्या, BMW, मर्सिडीज वगैरे या सगळ्या कार ऐकलेल्या असतील की नाही. तुम्ही मला सांगा, त्यांच्या कंपन्यांमध्ये कार बनते म्हणजे काय, मॅन्युफॅक्चर होते, त्यानंतर शोरूमला येतात आणि शोरूम मधनं आपण जाऊन विकत घेतो, बरोबर ना? असंच असतं ना, हीच प्रोसेस असते. समजा एक ह्युंडाईचं शोरूम घ्या, इथे तुम्ही ईशान्य ह्युंडाई ऐकलं असेल, सिंहगड इकडे आपला त्या कात्रज रोडला एक ईशान्य ह्युंडाई नावाचं सर्व्हिस सेंटर पण आहे त्यांचं, आणि ह्युंडाईच्या कार पण विकतात. आता मला सांगा, कार तिथं मॅन्युफॅक्चर होते का? नाही ना, दुसरीकडे कुठेतरी कार बनत असेल. मग आता नोटीस करा बरं, कारला मागे लक्ष द्या, कारला टायर पण आहेत ना, टायर. ह्युंडाई कंपनी अशी काय करते, असं विचार करते का, चला चाकाचा शोध मी नव्याने लावते, म्हणजे मी आधी मानवांच्या जमान्यात जाते, गोल चक्र काढते एखादी, मग चाकाचा शोध लावते. आधी आम्ही चाकं बनवून घेतो आणि मग कार बनवते. तसं नाही करत. तुम्ही नोटीस करा, त्यांच्या कंपन्यांसोबत टायअप असं, ब्रिजस्टन वगैरे नावाच्या कंपन्या, MRF वगैरे टायरच्या कंपन्या ऐकल्यात का? असं या कंपन्यांचे कुठल्या ना कुठल्या कंपन्यांशी टायअप असतात, आणि ते काय बोलतात, आम्ही कार बनवतोय पण आम्ही आमच्या कारमध्ये तुमच्या कंपनीचा टायर लावणार आहे. याचाच अर्थ तुम्ही नोटीस करा की ब्रिजस्टन नावाच्या कंपनीने टायर बनवून ठेवलेले असतील ना, म्हणजे याचा अर्थ हे बनवताना त्यांनी युजर डिफाईन म्हणजे स्वतः पण कार मॅन्युफॅक्चर केली, काही प्री डिफाईन गोष्टी ऍड केल्या त्याच्यामध्ये. हे पण प्रोग्रामच आहे की. अरे समजतंय का? नक्की ना? मग आता इथे येऊया. हे बघा, हा काय झाला, युजर डिफाईन्ड फंक्शन आहे, आणि हा प्री डिफाईन्ड प्रिंटेफ प्री डिफाईन्ड आहे. आता हे लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला सांगतो पुढचं लेक्चर, ठीक आहे? आता नोटीस करा, आता काय होतं, नीट आहे का सगळ्यांनी? परत बोला, प्रिंटेफ हे आपण लिहिलेलं फंक्शन आहे की ऑलरेडी आलंय? ऑलरेडी आहे. मग ते काय म्हणतो माहिती आहे का, प्रिंटेफचं काम काय आहे, तर टर्मिनलवरती हॅलो वर्ल्ड टू जे काय डबल कोट मध्ये लिहितो ते प्रिंट करणे. मला सांगा बरं, मी इथे शशी बागल लिहिलं तर ते काय प्रिंट नाही होणार का? बोला बरं, आताच्या कोडचा आन्सर काय असेल सांगा? शशी बागल असेल. नक्की ना? का बरं? कारण प्रिंटेफ काय म्हणतोय, जे माझ्याकडे डबल कोट मध्ये देणार तेच मी प्रिंट करणार. लक्ष आहे ना सगळ्यांचं? हा, मग नोटीस करा आता. पण मला सांगा बरं, इथली वॉर्निंग गेली का रे? वॉर्निंग तर तशीच आहे. मग तो मला बघा इथे काय सांगतोय, इथे वाचा, इन्क्लूड हॅश इन्क्लूड, बघा इन्क्लूड stdio.h और वाचा, पटापट वाचा सगळ्यांनी, प्रोव्हाइड डिक्लेरेशन ऑफ प्रिंटेफ. म्हणजे मला तो दोन ऑप्शन देतोय. आता सगळी लोक आहेत ना, पहिला ऑप्शन फॉलो करतात, काय बोलतात, कुठे झंझट घ्यायचं, चला हॅश इन्क्लूड stdio.h, झालं आपलं काम, हे सोपं झालं. बघा वॉर्निंग गेली, सॉरी वॉर्निंग गेली, कंपाईल केलं, वॉर्निंग गेली. पण माझं काय म्हणणं मित्रांनो, वॉर्निंग घालवताना त्याने मला दोन दिलेत गोष्टी, ऑप्शन. एक पहिला ऑप्शन होता हॅश इन्क्लूड stdio.h, आणि दुसरा ऑर बोलला, तो म्हणला प्रिंटेफचा जे फंक्शन आहे ना ते डिक्लेअर कर. मग याचाच अर्थ stdio.h च्या आतमध्ये प्रिंटेफचं फंक्शनचं डिक्लेरेशन असणार. आता डिक्लेरेशन म्हणजे काय ते तुम्हाला सांगून टाकतो, नीट लक्ष द्या. किती लोकांना वाटतंय हॅश इन्क्लूड stdio.h मध्ये, बरं मी तुम्हाला प्रश्न विचारतो आधी,
हॅश इन्क्लूड stdio.h च्या आतमध्ये काय असतं हे माहिती आहे. किती लोकांना हे माहिती आहे ऑलरेडी? चला हात वर करा. त्या फाईलच्या आतमध्ये काय असतं? .h फाईलच्या आतमध्ये हात वर करा ताट एकदम. होय, सेकंड इयरची लोक, तुम्ही एक तरी कोड केलाय असं काल बोलले होते मला. केलाय ना? मग हा विचार करतो ना आपण की काय असतं याच्या आतमध्ये. चला हात वर करा ताट एकदम. ठीक आहे, बरं. प्रामाणिकपणे आता दुसरी गोष्ट, किती लोकांना खरोखर माहित नाही की हॅश इन्क्लूड stdio.h मध्ये काय मी कधी उघडूनच नाही बघितलं? हात वर करा. प्रामाणिकपणा असला पाहिजे अंगात बरं का. काही लोकांनी कुठेच हात वर नाही केलाय. ठीक आहे, सोडून द्या विषय. चला आता ऐका, म्हणजे बरेचसे लोक असे आहेत की ज्यांना माहित नाही. आता ज्यांना माहिती आहे त्यांना विचारूया. ठीक आहे, चला हात वर करा. कोण सांगेल, एक्सप्लेन करेल मला हॅश इन्क्लूड stdio.h मध्ये नेमकं आहे काय जे मला इन्क्लूड करावं लागतंय सारखं? चला हात वर करून सांगा. हा बोल रे. प्रीडिफाईन फंक्शनचा कोड म्हणजे प्रिंटफचा कोड कुठे आहे रे? हॅश इन्क्लूड stdio.h च्या आतमध्ये. किती लोक या वाक्याशी सहमत आहेत? थांबा एक मिनिट. ज्यांनी हात वर केला होता मला माहिती आहे हॅश इन्क्लूडच्या आतमध्ये काय आहे, त्यांच्यापैकी किती लोक सहमत आहेत की हॅश इन्क्लूड stdio.h मध्ये प्रिंटफचा कोड आहे? हात वर करा. कोड आहे, कोड आहे. काही लोक सहमत नाहीयेत. मग चला, जे सहमत नाहीत त्यांनी मला आन्सर सांगा. मग त्याच्या आतमध्ये काय आहे? डिक्लेरेशन आहे. म्हणजे याचा अर्थ माहितीये का काय? प्रिंटफचा कोड हॅश इन्क्लूड stdio.h च्या आतमध्ये नाहीये. काही लोक म्हणजे काय, मग तिथे काय आहे? तो फक्त हॅश इन्क्लूड काय सांगतो माहितीये का? हे ऐक, प्रिंटफ नावाचं फंक्शन जे असं दिसतंय ते पुढे येणार आहे. त्याचा कोड एका दुसऱ्याच फाईलमध्ये असतो. त्या फाईलचं नाव आहे, कोणाला माहिती आहे का? libc.so. बघा आपली पोरं कशी तयार झालेले लोक एकदम प्रॉपर. आता थांबा एक, कुठून कळलं? OSच्या लेक्चरमध्ये, ऑपरेटिंग सिस्टीमच्या बॅचला होता. libc.so म्हणजे याचा अर्थ तुम्ही म्हणाल काय, म्हणजे प्रिंटफच्या फंक्शनची बॉडी हॅश इन्क्लूड मध्ये नाहीये. हेच तुम्हाला सांगतोय, एवढे दिवस भ्रमात जगताय. हॅश इन्क्लूड मध्ये फक्त डिक्लेरेशन असतं, त्याचा कोड नसतो. तो कोड एका भलत्याच फाईलमध्ये असतो. मग तुम्हाला प्रश्न पडेल, सर ती फाईल कधी येते?